कुंजारू. हे हृदयनाथ कुंजरू किंवा आता हेच आपण त्या दिवशी असं बघितलं होतं, जे भारत सेवक समाजाचे सदस्य म्हणून काम करत होते. हे गोपाळकृष्ण गोखले यांचे अनुयायी आहेत, हृदयनाथ कुंजरू. आणि हे पुन्हा मग कशात आहेत, फजल अली कमिशनचे सदस्य आहेत. हे दोघं फजल अली कमिशन नुसार द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली 1956ला. यालाच आपण राज्य पुनर्रचना आयोग म्हणतो, ज्याची स्थापना झाली ती 1900 कितीला, 53. 55ला अहवाल आलता, 56ला द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आणि जेव्हा महाराष्ट्र राज्य तयार झाला त्याचे टप्पे सांगितलेत आपण, म्हणजे सुरुवातीपासूनचा एक भाग होता की राज्याची स्थापना कशी कशी झाली, काय काय. सुरुवातीला आपल्या इकडच्या प्रांताला आपल्या इकडे मुंबई इलाखा या नावाने ओळखलं जायचं. 37 मध्ये मुंबई प्रांत म्हणत होते. चला त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला आता, महाराष्ट्र राज्य याचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार, या दोघांवर मी प्रश्न आहेत. 15°44 आणि 22° किती, 6. दोघात कितीचा फरक आहे, 7. आणि इकडे 72 आणि 80 दोघात कितीचा फरक, 8. हे दोघं 8चा फरक आहे म्हणून लांबी किती, 800. ह्या दोघात कितीचा फरक आहे, 7चा, म्हणून लांबी किती, 700. म्हणजे दक्षिण उत्तर किती, 700. पूर्व पश्चिम किती, 800. लक्षात ठेवा त्यांनी कसं विचारलंय, पीवायक्यू मध्ये विचारलं, इकडचा एक भाग विचारला, लांबी एवढी आहे आणि मग रेखावृत्तीय विस्तार किती आहे, म्हणजे दोघात 8चा फरक आहे, उत्तर दक्षिण 7चा फरक आहे. ठीक आहे. आता याच्यावर प्रश्न आहे, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा कसा आहे, अधिक आहे. हे प्रश्न पडलाय, विधानात्मक प्रश्न आहे. म्हणजे आता पूर्व पश्चिम जो भाग आहे तो दक्षिण उत्तर पेक्षा कसा आहे, जास्त आहे. मग असं बी येऊ शकते ते हे जास्त आहे हे कमी आहे. विधानात्मक आलं तर ते तुमच्या लक्षात ठेवा. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.36% लोकसंख्या, सॉरी 9.29% लोकसंख्या कुठे आहे, महाराष्ट्रात. आणि क्षेत्रफळ किती आहे, 9.36. कितवं राज्य आहे क्षेत्रफळाने, तिसरं मोठं राज्य आहे. त्याच्यानंतर बघा 1 मे 1960ला आपल्याकडे किती प्रशासकीय विभाग, 4. आणि जिल्हे किती, 26. आता प्रश्न पडलेला 229 तालुके. लक्षात ठेवायचं 229 तालुके, 358 तालुके, जिल्हे 36 आणि महसूल विभाग किंवा प्रशासकीय विभाग किती, 6. तेव्हाचे किती होते, 4. आता बघा आपल्या इकडे किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा, 720. आता 720 आहे. आपण असं म्हणतो की भारताचा समुद्र किनारा तुलना, भारताचा समुद्र किनारा 7516.5 किंवा मग 17 म्हणतो आपण, 7500 किती, 17. याच्यामध्ये 6100 हा कसल्या मुख्य भूमीचा, आणि वरचं 1416 काही 15 असेल ते कुणाचा किनारा आहे, बेटाचा. म्हणजे हे बेटासाठी लागलेला, आणि हे कुणाचा मुख्य भूमीचा. म्हणजे 7516 भारताच्या किती राज्याला, 9. याच्यापैकी सगळ्यात जास्त कोण आहे, गुजरात. गुजरातला सगळ्यात जास्त समुद्र किनारा आणि सगळ्यात कमी कुणाला, गोवा. हे 2 राज्य लक्षात ठेवायचे तुम्हाला. तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्र भारताच्या एकूण 9.98%, सॉरी 9.58, म्हणजे भारताचा जो काही समुद्र किनारा आहे तो महाराष्ट्राच्या किती टक्के वाट्याला आहे, तर 9.58% वाटा कुणाचा आहे, महाराष्ट्राचा आहे. कुणाच्या समुद्र किनाऱ्यात, भारताच्या. म्हणजे भारताच्या एकूण समुद्र किनाऱ्यात 9.58% वाटा कुणाचा आहे, महाराष्ट्राचा आहे. आणि महाराष्ट्राला सगळ्यात जास्त समुद्र किनारा कोणाला लागतो, रत्नागिरी. रत्ना राईस मुगाचं पातळ वरण घालून ठणठण बुंबलून खाते. ही याची काय असेल, तर ही ट्रिक असेल. एवढा इथं दिले तुम्हाला, खाली आहे चौका, बघितलं होतं आत्ताच. 9 किती टक्के, 58. म्हणजे सगळ्यात जास्त किनारा कुणाला आहे, रत्नागिरी. आणि सगळ्यात कमी कुणाला आहे, ठाणे. इथं बऱ्यापैकी कन्फ्युज होते आपल्याला. ठाणेतून पालघरची निर्मिती झाली आहे. मग असं वाटू शकते यदा कदाचित की पालघरला जास्त आहे, पण जास्त कुणाला आहे, ठाणे. म्हणजे इकडं सगळ्यात जास्त रत्नागिरी. आपल्या इकडं रत्नागिरी बऱ्यापैकी लांबट असल्यामुळं मग असं म्हणू शकतो आपण की रत्नागिरीला बऱ्यापैकी समुद्र किनारा काय आहे, जास्त आहे. चला त्याच्यानंतर आता नैसर्गिक सीमा बघायचे आपल्याला. राजकीय बघू आपण आधी, पहिलं नैसर्गिक बघू, म्हणजे मग पुन्हा बऱ्यापैकी कळेल. आता याच्यावर आवर्जून प्रश्न आहे बघा. प्रश्न सुरू झाला आपला. पहिला प्रश्न कशावर येते माहिती का, आलं तर मग अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार. इथून प्रश्न सुरू झाला. इथून आपल्याला टेकड्यावर विचारतात प्रश्न. कसे प्रश्न विचारतात, टेकड्यावर प्रश्न विचारलेत. म्हणजे कुठं कोणती टेकडी आहे, कोणत्या कोणत्या राज्यात टेकड्या आहेत, किंवा जिल्ह्यात, सॉरी. इकडं जायचंय आपल्याला, तेरेखोल आणि काय, हिरण्यकेश. इकडं जर बघितलं आपण, निर्मलचा आणि मुदखेड डोंगर रांगा, ह्या कुठल्या येतात, दोन्ही पण नांदेड. कोणती सीमा ही, आग्नेय. महाराष्ट्राची कसली सीमा, आग्नेय. पूर्वेला जर बघितलं आपण तर चिरोली, गायकुरी, भामरागड आणि कोण, सुरजागड. असं सांगितलं मी लेकरांना. समजा गडचिरोलीमध्ये 4 टेकड्या आहेत. यदा कदाचित पाठीमागं प्रश्न पडलाय, कोल्हापूर जिल्ह्यातील टेकड्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, असा प्रश्न पडलाय. असा जर प्रश्न पडला तर
मग हे तुमच्या लक्षात असावं. चिरोली टेकडी एकदम गडचिरोलीच्या वरी म्हणजे वरच्या बाजूला आहे. त्याच्यानंतर गायखुरी, भामरागड आणि कोण सुरजागड. इकडं दरकेसा टेकडी आहे. एकदम कोणती दिशा आहे? ईशान्य. आता त्याच्यानंतर आपण आलोत कुठे? आता आंबागड टेकड्या कुठे आहेत? भंडाऱ्यात. हे मनसर टेकड्या आणि त्याच्यानंतर गरमसूर टेकड्या. गरमसूर, नागपूर, मनसर, गरमसूर, शेवटला र म्हणलं की मग लक्षात ठेवायचंय तुम्हाला नागपूर. म्हणून इथं सगळा भाग लक्षात ठेवा. गरमसूर, मनसर ह्या टेकड्या कुठे आहेत? नागपूरमध्ये. उत्तरेकडे कोण आहे? सातपुडा पर्वतरांग. इकडं पण उत्तरेला पण सातपुडाच म्हणतो. पण एकदम वायव्य बाजू जर म्हणलो आपण तर वायव्य बाजूला आपल्याकडे टेकड्या कोणत्या आहेत? गाळणा टेकड्या. ह्या गाळणा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आलो आपण आता? धुळे जिल्ह्यामध्ये. कन्फर्म लक्षात ठेवा. पीवाय किंवा याच्यावर गाळणावर प्रश्न विचारलाय पाठीमागी. ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? धुळे. त्याच्यानंतर अस्तंबा आपल्याकडे डोंगर रांग आहे. उंच शिखर आहे अस्तंबा. महाराष्ट्रातलं 1300 किती? 25 मीटर उंचीचं कोणत्या पर्वत रांगेतलं? सातपुडा. सातपुडा पर्वत रांगेतलं ते उंच शिखर आहे. म्हणजे ते तिथलं उंच शिखर आहे. साहजिकच आपण असं म्हणू ते टेकडी पण आहे. अस्तंबा आणि अक्राणी हे दोन्ही पण टेकड्या अ या नावाने चालू झाले. नावाचं काय त्यांचं नाव? अ नावावरून चालू झालेल्या टेकड्या आहेत. आणि त्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आता? नंदुरबार. म्हणजे त्या टेकड्या नंदुरबार जिल्ह्यात आहेत हे तुमच्या लक्षात असू द्या. नंदुरबार जिल्ह्यात त्या दोन्ही टेकड्या. गाळणा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? धुळे. धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा टेकड्या आहेत. इकडं जर बघितलं तर वरच्या बाजूला नदी कोणती नदी? दमनगंगा नदी. वरच्या बाजूला दमनगंगा नदी आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे. इकडं दोन नद्या आहेत, हिरण्यकेशी आणि कोणती? तेरेखोल नद्या. चला तर बघितलं आपण आता वरच्या बाजूला सातपुडा पर्वत. ह्या कसल्या सीमा झाल्या? नैसर्गिक. या सगळ्या नैसर्गिक सीमा आहेत. आता आपल्याला काय बघायचंय की मग राजकीय सीमा काय आहेत? राजकीय सीमामध्ये इथं दिलेत पूर्ण जिल्हे आणि त्यांचा वेगळा भाग करून दिलाय. म्हणजे तिथं दिसेल तुम्हाला की कुठं कोणता भाग लागेल. आता पूर्व जर बघितलो आपण, पूर्वेला जर बघितलं तर आपल्या इकडं पूर्व बाजूला छत्तीसगडला 2 जिल्ह्याच्या सीमा आहेत. गोंदिया आणि कोण? गडचिरोली. ह्या 2 जिल्हे कुणाला लागतात? छत्तीसगडला. इकडं जर खाली जर आपण तेलंगणाला बघितलो तर किती? 4. तेलंगणाला कोण लागते? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि अर्ध नांदेड. इकडचे हे 4 जिल्हे कुणाला लागतात? तेलंगणाला. खाली कर्नाटकला बघितलं तर एकूण 7 जिल्हे लागतात. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि कोण? सिंधुदुर्ग. असे किती जिल्हे? 7. इकडं गोव्याला कोण लागतंय? सिंधुदुर्ग लागते. इकडं तर काही नाहीये. इकडं वर कोण आहे? दादर नगर हवेली. कोण लागते? एकटं पालघर. इथं दिसतंय तुम्हाला काही? पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार कुणाला लागतात? गुजरातला. आणि वरच्या बाजूला किती जिल्हे आहेत? 8. मध्य प्रदेशाला 8 जिल्हे लागतात. मध्य प्रदेशाला जे 8 जिल्हे लागतात ते नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. उत्तरेकडे असलेले पण मध्य प्रदेशाला न लागलेले जिल्हे कोणते? तर वर्धा आणि कोण आहे? अकोला आणि कोण? वर्धा. अकोला आणि वर्धा हे असे 2 वरच्या बाजूला आहेत. ते वरच्या बाजूला आहेत पण ते कुणाला लागले नाहीयेत? वर मध्य प्रदेशाला लागले नाहीत. पण असा एक जिल्हा आहे जो 2 राज्याला लागलाय. एक जिल्हा पण किती राज्याला? 2. मग आता एक जिल्हा म्हणजे कोणता? गोंदिया. गोंदियावर मध्य प्रदेशाला पण आहे, छत्तीसगडला. हे फोकस में रखो. लक्षात आलं काय? ध्यान ठेवायचं की एक जिल्हा आहे, किती जिल्ह्याला लागला? राज्याला 2. वरच्या बाजूला कुणाला लागलाय? मध्य प्रदेश. पूर्वेला कुणाला आहे? छत्तीसगड. इकडे या. खाली जर बघितलं तुम्ही गडचिरोली, इकडं कुणाला लागलाय? इकडं छत्तीसगडला बी आहे. कुणाला? तेलंगणाला. दोघाला पण त्यांना लागलंय. इकडे या. सिंधुदुर्ग. कर्नाटकला बी लागलंय आणि गोव्याला बी लागलंय. त्याच्यानंतर नंदुरबार. नंदुरबार मध्य प्रदेशाला बी लागले आणि गुजरात. धुळे कुणाला लागले? मध्य प्रदेशाला बी आणि गुजरातला. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे. दिसतंय का नकाशात? कळालं का? इकडे बघितलं आपण मध्य प्रदेशाला 2 जिल्हे असेत ज्या दोघांची सीमा इकडे मध्य प्रदेशाला बी लागते आणि कोणाला? गुजरातला. मग असा प्रश्न जर आला मध्य प्रदेश आणि गुजरातला लागलेली महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते 2 जिल्हे आहेत? तर ती जिल्हे नंदुरबार आणि कोण? धुळे. इकडं मग एक एक बघितलंय आपण. गोंदियाला 2, इकडच्या बाजूला 2, इकडे किती? 2. सोप्पा आहे. फक्त नकाशा मॅटर करते किंवा त्याच्यात पाठ करायचं तुम्हाला बऱ्यापैकी. चला हे कशाच्या संदर्भात होतं? तर त्यांच्या सीमाच्या संदर्भातला भाग झाला. आता किती किती जिल्हे बघितले आपण आत्ताच. इकडे वर 4 लागले, तिथं 8 लागले, तिकडे 1 आहे. छत्तीसगडला 2, तेलंगणाला किती? 4, कर्नाटकाला किती? 7 आणि इकडे गोव्याला किती लागले? 1. आता हा नकाशा तुम्ही बघून घ्यायचा. आता ह्याच्यात काही एवढं झूम दिसणार नाही. हे ज्यांच्याकडे आमच्या बॅचला जे पोर आहेत त्यांना नकाशा दिलाय मी, हे त्यांच्याकडे याच्यात. आता असा प्रश्न तुरळीत पण आलाय तो पण. म्हणजे कसे प्रश्न पडलेत? आता हा प्रीला दिलता मी एकदा टेस्ट सिरीजला.
पण थोडासा अवघड वाटतंय पोरांना. पण यदा कदाचित आयोग काही करू शकतंय, त्याला गाळायचंय बाजूला काढायचंय म्हणल्यावर ते विचारू शकतंय. मी दिलता प्रश्न, कसा दिलता, की लातूर जिल्ह्यातले कोणते तालुके लागतात कर्नाटकला, असा एक प्रश्न दिला होता. आता हे बघा, आपल्या इकडचं आधी इकडचं बघू म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी थोडं सोपं जाईल, पाठवायला बरं वाटते. म्हणजे उदाहरण, आता कर्नाटक आहे इकडून, हे खालून रेड मारले का, कलर मारले का, म्हणजे रेड कलर मारले, तिथं काय दाखवले की हे सगळं कर्नाटक आहे. म्हणजे लातूर मधले खालीलपैकी कोणते तालुके कर्नाटकाला लागतात, तर लातूर मधले 3 तालुके लागतात. कोणते कोणते? उदगीर, देवणी आणि निलंगा. त्याच्यानंतर इकडं नांदेड मधले 2, मुखेड आणि देगलूर. आपल्या आजूबाजूचं घेतोय म्हणजे तुम्हाला कळावं याच्यासाठी चालू आहे. धाराशिव मधलं फक्त एकच लागते, कोण? उमरगा. त्याच्यानंतर सोलापूर मधले 3 तालुके लागतात, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मंगळवेढा. इकडं जर बघितलं आपण तर सांगली मधलं जत, कवठे महाकाळ आणि कोण? मिरज. त्याच्यानंतर कोल्हापूर मधलं शिरोळ, हातकणंगले, कागल, गडहिंग्लज आणि चंदगड. आणि सिंधुदुर्ग मधलं एकच लागतं, दोडामार्ग. ही तालुके कुणाला लागलेले? कर्नाटकला. मग हे तुम्हाला तयार करावं लागेल. हे माहीत असलं पाहिजे की प्रत्येक राज्य, राज्याला लागलेला जिल्हा आणि जिल्ह्यातले काय? तालुके. मग हे जर समजा आलं तर ते आपलं जाऊ नये, याच्यासाठी त्याची तुमची तयारी ठेवा. सीमा तर बघितल्यात आपण आता. त्याच्यानंतर 2 राज्याला लागून असलेले बघितले. आता आता ह्याच्यावर हे प्रश्न कशासाठी दिलाय, हे नकाशा देण्याचं कारण काय? तुम्ही अजून वेळ आहे तुमच्याकडे, बऱ्यापैकी आहे. ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांचं बऱ्यापैकी समजा रिझल्ट येतीलच. अशी जी काही लेकर आहेत, या लेकरांनी याच्यावर असं फोकस द्यायचं की प्रत्येक जिल्हा आणि जिल्ह्याच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने जिल्हे बघून घ्यायचे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने. बरेच पोरं दिसत आहेत पोलीस भरतीचे, काही 10-15 जण. त्यांनी पण असं करायला पाहिजे की तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याच्या कशा बाजूने? घड्याळाच्या काट्याच्या आणि विरुद्ध बाजूने. मग तुम्ही बघून घ्यायला काय हरकत नाहीये. पण आता समजा आपल्याला पाठीमागं प्रश्न विचारला होता, कशावर? नगरवर. नगरवर प्रश्न आलाय, नगरच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने कोणते जिल्हे आहेत, हे असं विचारलंय. मग नगरच्या कोण आहे आता? नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुन्हा कोण आहे? जालना. त्याच्यानंतर बीड, इकडं कोण आहे आता? उस्मानाबाद. त्याच्यानंतर सोलापूर, पुन्हा पुणे आणि कोण? ठाणे. हे असे एवढे जिल्हे. पालघर नाही लागत. म्हणजे एवढे सगळे जिल्हे कुणाच्या बाजूला आहेत? नगरच्या. म्हणजे अहिल्यानगरच्या बाजूला एवढे सगळे जिल्हे आहेत, जे जिल्हे नगरच्या बाजूला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. आणि जे मिडल आहेत ना, असं मध्य भागात आहेत, सगळी कोण ज्याला भूसीमा आहेत. उदाहरणार्थ आता वाशिम आहे का, हिंगोली आहे, परभणी आहे, त्यानंतर बुलढाणा आहे, ज्यांना मधून का सातारा आहे, सगळ्या बाजूने ज्याला भूसीमा आहेत असे जिल्हे, किंवा त्याच्यानंतर काही वर्धा आहे, हे असे जिल्हे पडण्याची दाट शक्यता असते. ज्या बाजूने एखाद्या बाजूने उघड आहे ना, तिकडून नाही पडणार. गडचिरोली कसं पडेल? ह्याच्यावर भंडाऱ्यावर इकडच्या वरच्या बाजूला पडेल का? नाही पडणार. म्हणजे त्यानं तुम्हाला एक क्लू देऊन टाकले आधीच. आम्ही विचारणार आहोत पण कुठले? सेंटरचे. म्हणजे सेंटरचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, ते अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतं. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर आता परत ही बघितलं आपण आता. आता काय बघायचं आपल्याला? नवीन जिल्ह्यांची निर्मिती. आता नवीन जिल्हे कसे कसे तयार झालेले आहेत, त्या कालखंडात कोण कोण कसं कसं होतं. तर आता बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्याची ट्रिक आहे. सजला गड मुंबईचा, बघा, सजला गड मुंबईचा, नवा हिंगोपा. आता याच्यामध्ये काय म्हणतो आपण? आता काय करायला पाहिजे की ह्याच्याहून खालून मार्क द्यायला पाहिजे तुम्हाला. आता हा जो पहिला आहे सिंधुदुर्ग, तो कुणातून तयार झाला होता? रत्नागिरी मधून तयार झालाय. जालना कशातून तयार झालाय? छत्रपती संभाजीनगर मधून. लातूर कशातून तयार झालंय? धाराशिव मधून तयार झालाय. गडचिरोली कशातून आहे? चंद्रपूर मधून आहे. मुंबई कशातून आहे? बृहन मुंबई मधून आहे. त्याच्यानंतर हे नंदुरबार आहे ना, हे कशातून झाले? धुळे मधून तो तयार झालाय. हा धुळे मधून तयार झालाय. हा कशातून तयार झालाय? अकोल्यातून तयार झालाय. हिंगोली कशातून आहे? परभणीतून तयार झालाय. गोंदिया कुणातून आहे? भंडाऱ्यातून तयार झालाय. हे कुणातून आहे? ठाणे. म्हणजे काय सगळ्याला वरी ॲरो असं मारायला पाहिजे. हे असे जिल्हे तयार झालेत. ॲरो चुकला की गेलो. मग खाली जर ॲरो मारलो तर मग जालन्यातून संभाजीनगर झाले का? नाही. म्हणजे या खालच्या मधून हे वरचे जिल्हे काय झालेत? तयार झालेत. आता हे जिल्हे तयार होताना हा जो पहिला गट होता तो 1900 कितीला झालाय? 81. हे दोन्ही बी कधी झालेत? 1900 कितीला? 82ला. हे 1900 कितीला झालंय?
90 ला झाले. हे 1900 कितीला? 98 ला. हे कधी? 1999 ला. हे कधी झाले शेवटी? 2012. 12 14 बरोबर आहे. किती ऑगस्ट? 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला तयार झाले. 1 ऑगस्ट 2000 कितीला? 14 ला. बरोबर आहे. पृथ्वीराज चव्हाण होते का? हो, पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण यांच्याच ह्याच्यात झालेलं ते होतं. ठीक आहे, चला बघा आता याच्यानंतर आपल्याला असं सांगता येईल, याच्यातले बऱ्याच तारखा बी सोपे आहेत बरं का. असं काही लय अवघड तारखा नाही. हो का, याची एक मे आहे. हो का, या कार्यकर्त्याची एक मे आहे. म्हणजे बऱ्यापैकी तारखा. आपलं किती तारीख होती? 16 आणि किती आहे? 26. त्याच्यानंतर मला वाटतं काही 4 ऑक्टोबर आहे. हे 4 जुलै, 3 जुलै का 4 जुलै आहे. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, त्याच्यानंतर मे, अशा तारखा आहेत. म्हणजे तारखाही पाठ करणं काही अवघड नाहीये. नाहीतर तुम्हाला वाटेल फक्त इसवी सन दिले. तारखा पण त्याच आहेत. मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि एक तारीख आहे फक्त मुंबईच्या ऑक्टोबर मधली. बाकी सगळ्या तारखा मे, जून, जुलै, ऑगस्ट मधल्या तारखा आहेत. म्हणजे ते पण तुम्हाला पाठ करायला सोपं आहे. आता इकडे जर आपण खाली जर बघितलं तर त्यांच्या त्या काळातले मुख्यमंत्री होते. इथं कोण होते? बॅरिस्टर अंतुले. इथं बाबाजी भोसले, बाबासाहेब भोसले. इथं कोण होते? शरदचंद्र पवार. शरदचंद्र पवार. इथं कोण आहेत? नारायण राणे. नाही, मनोहर जोशी. इथं नारायण राणे आणि पृथ्वीराज चव्हाण. हे असे त्या काळातले कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत. मी असं सांगितलं होतं, अब्बास महानगरपालिकेत नोकरीला आहे. महानगरपालिकेला आपण मनपा म्हणतो. म्हणतो का नाही? अब्बास महानगरपालिकेत नोकरीला आहे. म्हणजे जिल्हा निर्मितीवर एखादा प्रश्न आला तर तो तुमचा गेला नाही पाहिजे. यस, चलो हो गया. चला त्याच्यानंतर आता हे मॅप दिलता, त्याच्यावर काही नाही घ्यायची गरज, घेतलेच आपण. आता प्रशासकीय विभाग बघायचे आपल्याला. आता आपल्या इकडं प्रशासकीय विभाग किती आहेत? एकूण 6. हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. आता 6 प्रशासकीय विभागामध्ये मग किती जिल्हे, किती तालुके, त्याच्यात कोणकोणता भाग कसा कसा आहे, याच्यावर पण भर देऊ आपण. आता याच्या आकारावर काही प्रश्न नाही विचारले, पण बघू आपण. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागातील जिल्हे आणि तालुक्यांची काय संख्या. आता याच्यामध्ये कोण आहे? छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण सुरुवातीला जिल्हे घेऊ. जिल्हे किती आहेत संभाजीनगर मध्ये? एकूण 8 आहेत. कोकणामध्ये किती आहेत? 7 आहेत. त्याच्यानंतर हे कोण आहे? आता नागपूर. नागपूरमध्ये किती? 6. त्याच्यानंतर पुण्यामध्ये 5, अमरावतीमध्ये 5, नाशिकमध्ये 5. आता एन एन म्हणलं की अवघड होते आपल्याला. एन एन म्हणलं की इकडं नाशिक म्हणलं होतं कोणतं. ठीक आहे, पण आता आपण कसा क्रम लावायचा? तर जिल्ह्यानुसार बी क्रम लावायचा आणि तालुक्यानुसार लावायचा. आता कसा क्रम लावलाय? मी बऱ्याच ठिकाणी बघितलं काही लोकांचं की इथं 786 आहे. पाठ करायला सोपा आहे. 786, 555. पण पाठ करून जमणार नाही. पण तो जिल्ह्यानुसार बी क्रम नाही, तालुक्यानुसार बी क्रम नाही. एक तर तुम्हाला क्रम उतरता क्रम लावा लागेल. आता क्रम उतरता लागलाय का आपला? कसा क्रम लागलाय? उतरता. मग पाठ करायचंय म्हणून मग ट्रिक पण तिथं आठव ना पुन्हा ऐन वेळेला. म्हणून मग ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सगळ्यात जास्त कुठं आहेत? संभाजीनगर. त्याच्यानंतर कोकण. पुन्हा कुठं आहे? आता आपण कुठं आलो होता? नागपूरला आलो. नागपूरमध्ये आला होता. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हे किती आहेत? एकूण 76. इकडं कोकणात किती आहेत? 50. इकडं नागपूरमध्ये 64 आहेत. इकडं किती आहेत? बोला. अरे रे रे, 56 आणि किती? 54. हे असे काय त्यांचे जिल्हे. म्हणजे बघा आता काय सांगितले? तालुके म्हणून आपण यांना काय म्हणायचं आपल्याला? तालुके. बघा म्हणजे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागातील जिल्हे आणि तालुक्यांची संख्या कसं बघितलंय आपण आता. याला सांगितलंय चिकन पान. चिकन पान म्हणजे छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि पुन्हा कोण आहे? नागपूर आहे. फक्त तिथं कोण नाहीये? नाशिक नाहीये. नाशिक घेतलो की मग जाते. बघा म्हणजे इथं 8 आहेत, 7 आहेत, 6 आणि ते 555. हे जसं वरचं सोपं आहे ना पाठ कराय, ही बी लई सोपं आहे. इथं किती आहे? 58. कितचा फरक आहे? पुन्हा कितचा फरक आहे? 2. मग का पाठ करायचं याला? काहीच पाठ करायची गरज नाही. एक आलं की उगं यावं लागतंय ते गायच्या मागे वासरू आले नाही. कळालं का नाही? मग इकडे ह्याच्यात काय 2-2चा मध्ये फरक आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे एवढं तर माहित आहे तुम्हाला सगळ्यांना की महाराष्ट्रात एकमेव प्रशासकीय विभाग आहे. ज्या प्रशासकीय विभागात सगळ्यात जास्त जिल्हे आणि सगळ्यात जास्त काय तालुके आहेत. मग तिथं ते असणारच आहे ना, त्याच्यामध्ये असेलच. दिसेना का तुम्हाला? बघा त्याच्यानंतर बघा काय झालंय. आता हे सगळा घटक बघितला आपण म्हणजे तालुके आणि काय जिल्हे. हा, कोणती? हे का? हे चमकायले कुठं आहे त्याचं बटन? तिथं असेल. तिथं बघा बरं बटन आहे. बंद आहे. तिथं आहे का मागे? बघ बरं. झाली का? हा ठीक आहे, चलो. हे तर नाही ना काही अडचण? हा चलो बघा. चला काय बघितलं आपण?
म्हणजे जिल्हे आणि तालुक्यांची संख्या. आता काय सांगितलंय की प्रशासकीय विभागातील म्हणजे प्रशासकीय विभागाचा क्षेत्रफळानुसार क्रम. आता हे बऱ्याच पोरांना ट्रिक माहित आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग कोण आहे? संभाजीनगर. म्हणजे औना, पुणे, आमखाने, कोकण. म्हणजे याचा काय म्हणतो आपण, याची ट्रिक काय की आमखाने आमखाने का कोकण. म्हणजे याची ट्रिक आहे. म्हणजे सगळ्यात छत्रपती संभाजीनगर मोठा आहे, त्याच्यानंतर पुन्हा मोठं कोण आहे? नाशिक. आता इथं पोरांना लई कन्फ्युज होते. काय कन्फ्युज होते माहितीये का की आता आपण काय बघितलं, जिल्ह्यांची तालुक्यांची संख्या कुणामध्ये जास्त आहे? नागपूरमध्ये. आणि क्षेत्रफळाने मोठं कोण आहे? नाशिक. इथं बी न आहे औना ना म्हणलं की नागपूर का नाशिक. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर आहे. ते अहमदनगर कशामध्ये आहे? नाशिक. मग क्षेत्रफळ त्याचं काय असेल? जास्त असेल. संपलं की, समजलं का? म्हणजे एक बाजू तुमची इथं सिक्युअर होते. म्हणजे नाशिक हे क्षेत्रफळाने मोठं आहे. कुणापेक्षा मोठं आहे? नागपूरपेक्षा. नागपूरपेक्षा नाशिकचं क्षेत्रफळ जास्त आहे. म्हणजे जर ट्रिक बी आपल्याला लक्षात राहत नसेल तर त्याच्यामध्ये मधला एक भाग तुमच्या तो लक्षात ठेवता येईल तुम्हाला. म्हणजे औना, पुणा, आमखाने का कोकण. म्हणजे हे त्याची काय असेल? क्षेत्रफळाने प्रशासकीय विभागाचा क्रम सांगता येईल आपल्याला. हेच इथं बघितलंय. आता इथं काय माहित आहे का, तुम्ही बघा, मी एक दोन जिल्ह्याचे विभागाचे सांगतो, बाकी तुम्ही त्याची तयारी करा, नाहीतर आपला अजून वेळ जास्त जाईल. कारण 560 स्लाइड आहेत एकूण. किती? 560 स्लाइड संपवायचे आपल्याला. अजून आपण 6व्या-7वीवरच आहोत. अर्धा तास संपून गेला. म्हणजे लई स्लाइड आहेत, आपल्याला पुढे जायचंय. मी सांगतो तुम्हाला आता काय सांगितल्याने. प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचं काय म्हणलंय? क्षेत्रफळ. आता प्रत्येक विभागातला जिल्हा, मोठा जिल्हा तुम्हाला माहित आहे. मोठा जिल्हा माहित आहे प्रत्येक प्रशासकीय विभागातला, पाठ करावा लागेल. तर तुम्ही बऱ्यापैकी सगळे कोणी नवीन नाहीयेत, एक 10-15 लेकरं सोडले तर बऱ्यापैकी काही ना काही थोडाफार अभ्यास केलेलाच आहे. आता त्याच्यामध्ये मग काय होतंय, तुम्हाला इथं प्रशासकीय विभागातला मोठा आणि त्यांचा क्रम एवढा सोपा आहे ना, बऱ्यापैकी सोपा आहे. आता उदाहरण बघा, आता आपण पुणे प्रशासकीय विभागात आलो तर पुणे प्रशासकीय विभागात येऊ का, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि काय कोल्हापूर. हो का, असंच क्षेत्रफळ आहे. पुण्यातून कुठं जायचंय? सोलापूरहून सांगली, कोल्हापूर. संपलं. म्हणजे सगळ्यात क्षेत्रफळाने मोठं कोण आहे आणि सगळ्यात लहान? कोल्हापूर. याचं क्षेत्रफळ संपलं. जिल्हे किती आले? 5. म्हणजे क्षेत्रफळाने सगळ्यात मोठं पुणे आहे आणि सगळ्यात लहान कोण आहे? कोल्हापूर. इथं त्याचा क्रम संपत आहे. त्याच्यानंतर इकडं जर आलो का, वरच्या नाशिकच्या प्रशासकीय विभागात गेलो तर सगळ्यात मोठं आत्ता सांगितलं तुम्हाला कोण आहे? नगरवरून नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार. ना खाली जर आलो तुम्ही तर सगळ्यात लहान कोण आहे? नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर. असाच क्रम आहे. काढून बघा. म्हणजे नकाशा ज्याला पाठ आहे त्याला बाकी सगळ्याच गोष्टी पाठ होतात. त्याला वेगळं पाठ करायची गरज नाहीये. पण नकाशातला प्रत्येक जिल्हा तुम्हाला पाठ झाला पाहिजे. ते आधी भरून घ्या. म्हणजे क्षेत्रफळानं नाशिक जिल्ह्यातील किंवा नाशिक प्रशासकीय विभागातील सगळ्यात मोठा जिल्हा कोण आहे? नगर. त्याच्यानंतर क्षेत्रफळ नाशिक. त्याच्यानंतर पुन्हा नंदुरबार. ही इकडं तसाच भाग आहे. ही अशा पद्धतीने इथला क्रम तुम्हाला लावता येते. थोडं आपलं किचकट आहे. आपला भाग किचकट आहे. आपल्यामध्ये थोडं डेंजर आहे. पण ते जर 2-3दा तुम्ही वाचलो तर ते बी तुम्हाला येते. हो का, आपल्या इकडं सगळ्यात बऱ्यापैकी लहान कोण आहे? हिंगोली आहे. HPL म्हणजे हिंगोली, परभणी आणि कोण? लातूर. पुन्हा कुठं जायचंय? उस्मानाबाद मध्ये. त्याच्यानंतर पुन्हा कुठं जायचंय? जालना. त्याच्यानंतर बीड. त्याच्यानंतर नांदेड आणि सगळ्यात शेवटी बीड. इथं आहे. म्हणजे सगळ्यात आपल्यात लहान कोण आहे? हिंगोली. त्याच्यानंतर लहान परभणी. त्याच्यानंतर लातूर. पुन्हा उस्मानाबाद. पुन्हा कोण? संभाजी नगर. पुन्हा जालना आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? मोठं बीड. सगळ्यात मोठं कोण आहे? बीड. म्हणजे आपण इकडून गेलतो, सगळ्यातून लहान कडून गेलतो, सगळ्यात शेवटी कोण आहे? बीड. म्हणजे आपल्यात सगळ्यात प्रशासकीय विभागातला मोठा जिल्हा बीड आणि सगळ्यात लहान कोण आहे? हिंगोली. इथलं सगळ्यात मोठं कोण आहे? नगर. सगळ्यात लहान कोण? नंदुरबार. म्हणजे इथल्या इथं तुम्हाला बरेच इकडं पण आहे. इकडे एक ट्रिक आहे बघा, भगवान चंद्रगड. इकडची कुठल्या भागातली? या इकडच्या नागपूर मधली भगवान चंद्रगड लावली ट्रिक की त्याचं येऊन जाते. म्हणजे प्रत्येक विभागातला एक मोठा जिल्हा आणि एक लहान जिल्हा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याची कुठंच आकडेवारी पाठ करायची तुम्हाला गरज पडणार नाही. जर तुम्ही त्याच्यावर बारकाईने लक्ष दिला तर ते तुम्हाला पाठ होऊन जाईल. ठीक आहे, चलो बघा. त्याच्यानंतर प्रादेशिक विभाग.
आता आपल्या इकडं महाराष्ट्रातले प्रादेशिक विभागात काय केलं त्यांनी, नागपूरमध्ये 2 प्रशासकीय विभाग आहेत. किती विभाग आहेत? 2. 2 प्रशासकीय विभाग आहेत त्याच्यात नागपूरमध्ये. आता क्वचित अजून नाही प्रश्न विचारला एमपीसीने तसा, की समजा नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभाग म्हणून विदर्भात किती तालुके आणि किती जिल्हे. आता आपण मराठवाडा बघितला होता. मराठवाड्यात किती जिल्हे होते एकूण? 8 जिल्हे. 8 जिल्हे आणि तालुके किती? 76. ह्याच्यात इथं जमलं. ह्याला एकच प्रशासकीय विभाग आणि त्याला प्रादेशिक विभाग बी एकच आहे. पण इकडं प्रशासकीय विभाग किती आहेत? 2. आणि प्रादेशिक विभाग किती? 1. इथं पश्चिम महाराष्ट्रात कसं दिलंय यांनी? पश्चिम महाराष्ट्रात नाशिक मधले 2 उचललेत जिल्हे. नाशिक मधले 2 कोण उचललेत? नाशिक आणि नगर. आणि इकडचे किती आहेत? 5. ह्याला सगळ्याला मिळून काय म्हणले त्यानं? पश्चिम महाराष्ट्र. म्हणून आधी हे प्रादेशिक विभाग बघण्याच्या आधी ह्याच्यात किती तालुके आणि किती जिल्हे आहेत ह्याच्या आधी मग आपल्याला काय बघावं लागते, कोणत्या जिल्ह्यात किती तालुके आहेत. आता हे बघितलं आपण, सगळ्यात मोठी 5 जिल्हे महाराष्ट्रातली. आपणा सोंग म्हणजे अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि काय गडचिरोली. परत आलो अजून आपण ना म्हणलं की कोण? नागपूर, नाशिक. पण इथं कोण आहे? नाशिक. मी सांगितलं होतं क्षेत्रफळाने ते कसं आहे? मोठा आहे. म्हणून अहमदनगर किंवा अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि काय गडचिरोली हे पहिले प्रशासकीय मोठे 5 जिल्हे महाराष्ट्रातले. आणि सगळ्यात लहान जिल्हे, आता लहान जिल्हे किती आहेत एकूण? हे 5. ह्याच्यामध्ये ह्या दोघांचं तर क्षेत्रफळ जर गणलो आपण तर अगदी काय कमी आहे. म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर भंडारा, पुन्हा ठाणे आणि पुन्हा कोण? हिंगोली. मग आता सगळ्यात ह्या दोघांना जर सोडलो आपण, मुंबई उपनगर आणि मुंबई शहरला जर सोडलं, तर सगळ्यात लहान जिल्हा कोणता असेल? भंडारा. म्हणजे भंडारा सगळ्यात लहान जिल्हा आहे. याच्यामध्ये मुंबई शहर मध्ये तालुके आहेत का? आहेत का? नाहीत. मुंबई उपनगरमध्ये आहेत. किती? 3 तालुके आहेत त्याच्यामध्ये. चलो बघा, आता आपल्याला बघायचंय 16 तालुके असलेले 2 जिल्हे आहेत. कोणकोणते? नांदेड आणि यवतमाळ. म्हणजे 16 तालुके असलेली 2 जिल्हे, नांदेड आणि यवतमाळ. त्याच्यानंतर पुन्हा 15 तालुके असलेली जिल्हे किती आहेत? 4. 15 रुपये देतो जरा नाच. अजून चालूच आहे जत्रा आपली. कुठले? माळेगावची. काल जाऊन गेलतो मी नांदेडला, अजून चालूच आहे तिथला कार्यक्रम. बऱ्याच रोडवर बिझी आहेत सगळे. 15 रुपये देतो जरा ना. जळगाव, रायगड, नाशिक आणि काय चंद्रपूर. त्याच्यानंतर एकटाच बुलढाणा म्हणजे एकटाच डहाण्यावा. किती तालुके? 13. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या तालुक्यांची किती? 14. 14 रुपयाला पान. म्हणजे पान म्हणजे कोण? पुणे, अमरावती, नागपूर. पान आन म्हणजे अहिल्यानगर किंवा अहमदनगर. किती तालुके झाले? 14. त्याच्यानंतर पुन्हा काय? 12 तालुके असलेले 2 जिल्हे. म्हणजे कोल्हापूरहून गडचिरोलीला जायला 12 तास लागतात. इकडं कोल्हापूर आहे, इकडच्या बाजूला कोण आहे? गडचिरोली आहे. त्याच्यानंतर बसा सोबत 11 जण. बसा सोबत 11 जण म्हणजे ब म्हणजे कोण? बीड. स म्हणजे सातारा. सोबत म्हणजे कोण? सोलापूर. किती जण बसायचे आहेत? 11 जण. म्हणजे 11 जण का? तर किती तालुके आहेत? 11. म्हणून बीड, सातारा आणि सोलापूर मध्ये किती तालुके? 11 तालुके असलेला भाग आहे. त्याच्यानंतर मला 10 साले आहेत. सांगली आणि कोण? लातूर. आता मला नाही तेवढे, पण काय ठीक आहे, मला 10 साले आहेत. सांगली आणि काय? लातूर. म्हणजे 10 तालुके आहेत. 9 तालुके असलेली काय जिल्हे? परसात म्हणजे कळालं का? घराच्या पाठीमागे असलेली काय मोकळी जागा. त्याला मराठीत आपण काय म्हणतो? परसबाग. म्हणजे मला परसात जायचंय. किती वाजता जायचंय? 9 वाजता. मला परसात 9 वाजता जायचंय. परभणी, रत्नागिरी आणि काय संभाजी नगर. त्याच्यानंतर हा थोडा डेंजर भाग आहे, याची ट्रिक तयार करता आलं नाही समजा. 7 माही मार रहा है म्हणजे बॅट. आणि किती तालुके? 7. म्हणजे ब ए आणि टी म्हणजे बॅट माहीची बॅट आहे. किती तालुके येतात आहे? 7 तालुके असणारा भंडारा, अकोला, निकोण, ठाणे हे 7 तालुके असणारे जिल्हे आहेत. 6 वाण घ्यायला किती वाजता निघायचंय? 6 वाजता. वाण घ्यायला संध्याकाळी किती वाजता निघायचंय? 6 वाजता वाण घेण्यासाठी बाहेर जातात महिला. वाण म्हणजे वाशिमांनी कोण? नंदुरबार. म्हणजे 6 वाजता महिला निघाल्यात. त्याच्यानंतर 5 रुपयाला हिंगाची बाटली आहे. एकच तालुका आहे. कोणता? हिंगोली. किती तालुके त्याच्यात? एकच जिल्हा, 5च तालुके. त्याच्यानंतर धुळ्यावरनं लातूरला किती वाजता गाडी? 4 वाजता. म्हणजे 4 तालुके असणारा कोणता जिल्हा आहे? एक धुळेच. बाकी आता आपण बघितलंय 3 तालुके असणारा कोण? मुंबई उपनगर. पण त्याला आपण गिनत नाही तेवढं. म्हणून सगळ्यात कमी तालुका असलेला जिल्हा म्हणून कुणाची ओळख आहे?
धुळेची ओळख आहे. आता इकडं सर्वाधिक तालुके असणारे 2, नांदेड आणि यवतमाळ, याच्यावर फोकस करा. त्याच्यानंतर सर्वात कमी मुंबई शहर 0, उपनगरला 3, धुळेला 4, हिंगोलीला किती 5. हे त्याचा सार असेल. लक्षात आलं का? मुंबई उपनगर मधला कुर्ला, बोरिवली आणि काय अंधेरी, हे 3 तालुके, कुर्ला, बोरिवली आणि काय अंधेरी. आता सारख्याच नावाची तालुके आहेत. आता मी काही वाचून दाखवणार नाहीये, आपण पुढे जाऊ. फक्त कंटेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सारख्याच नावाची तालुके म्हणजे खेड पुण्यात पण आहे आणि रत्नागिरीत आहे, कर्जत अहमदनगरमध्ये आणि रायगडमध्ये, नांदगाव नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये, शिरूर बीडमध्ये आणि पुण्यामध्ये आहे. म्हणजे असे एकाच नावाचा तालुका जे किती जिल्ह्यात आहेत? 2 जिल्ह्यात आहेत. 2 जिल्ह्यामध्ये असलेले बरेच तालुके आहेत. आता कारंजा, वाशिम आणि वर्धा. आपल्याकडे कारंजा सोहळ नावाचं अभयारण्य आहे, जे कशातून जाते? आपल्याकडे समृद्धी महामार्ग या कारंजा सोहळ वरून जाते. इथं त्या अभयारण्यातून जाणारा तो मार्ग आहे कारंजा सोहळ. कळंब धाराशिव मध्ये आहे, यवतमाळ मध्ये, मालेगाव नाशिक आणि कुठे आहे दुसरं वाशिम मध्ये, सेलू परभणी आणि वर्धा. त्याच्यानंतर संभ्रमात टाकणारी, संभ्रमात म्हणजे थोडीशी सारख्याच नावाची असणारे मोखाडा, मातोळा. ह्याच्यावर प्रश्न आयोगाचा पीवाय किंवा या दोघावर तुम्ही बघा काढून जोड्या लावा. मोखाडा आणि काय मातोळा या दोघावर प्रश्न आहे. मातोळा कुठं आहे? बुलढाणा. आणि मोखाडा कुठं आहे? पालघर. आपल्या आयुष्यात मातोळा एक आहे का नाही? जिल्हा परिषदचं सर्कल आहे मोठं, कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेलं गाव होतं कोणतं? मातोळा. आणि हे मोठं गाव आहे औषधातलं मातोळा भरून. लक्षात ठेवा, मातोळा आणि काय मोखाडा. मातोळा कुठं आहे? बुलढाणा. मोखाडा कुठं आहे? पालघर. गंगाखेड, गंगापूर. भोकर आणि भोकरदन. भोकर नांदेड, भोकरदन जालना. आता आपल्याकडे शिरूळ, आनंदपाळ, शिरूळ, ताजबंद, पण दोन्ही तालुके नाहीयेत, पण ते लातूर मध्येच आहेत. ठीक आहे. मुदखेड आणि काय मुदखेड हे दोन्ही तालुके कुठले आहेत? नांदेड मधलेच आहेत. चला त्याच्यानंतर आता हे काही भाग आहे जनरल, हा भाग काही सांगायचा नाहीये. चलो ठीक आहे. आता ह्याच्यावर पण प्रश्न आहे. उत्तरेकडचे तालुके आणि दक्षिणेकडचे विभागातले त्यांनी विचारले. प्रशासकीय विभागातला एकदम उत्तरेकडचा तालुका. आता प्रशासकीय विभागातला एकदम उत्तरेकडचा तालुका म्हणलं की मग आपल्या निदर्शनास येतो. समजा जसं की उदाहरण आता पुणे आहे. जर आपण बघितलं तर पुण्यात एकदम उत्तरेला कोण आहे? जुन्नर. आणि एकदम दक्षिणेला कोण आहे? चंदगड. मग तसं आहे का? तर आहेच. बघा इथं दिसेल तुम्हाला. आता पुणे प्रशासकीय विभाग जर आपण बघितलो तर पुणे प्रशासकीय विभागातला योगा एकदम उत्तरेकडचा तालुका कोणता आहे? जुन्नर. आणि एकदम खाली तुम्ही कोल्हापूरला या, कुठं? चंदगड. म्हणून तुमच्या जिथं तुम्ही अभ्यासाला बसताय तिथं तुमच्या बॅग मध्ये एक तालुक्याचा नकाशा पाहिजेच. एक तालुक्याचा नकाशा पाहिजे, एक जिल्ह्याचा नकाशा लागतेच. हे नकाशे कुठेही भेटतात बाहेर मार्केटला. याला लॅमिनेशन करून तिथं ठेवायचं आपल्या बरोबर. हे आपल्या बरोबर राहणारे कायम पोस्ट मिळेपर्यंत आपल्याला हे लागतेच. हे कामालाच येते. फक्त महाराष्ट्रात फक्त याच्यासाठीच नाही, इतर ठिकाणी बी कोणता तालुका कुठल्या जिल्ह्यात आहे. समजा आपण असं म्हणतो एखादं अभयारण्य आहे, एखादा समजा कुठलं तर व्याघ्र प्रकल्प आहे, एखादं समजा जलविद्युत केंद्र असतंय, एखादं औष्णिक विद्युत केंद्र असणार आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शोधावं लागणार आहेत. पुन्हा कुठल्या तर खाणी येतात, खनिज सापडतात, एखादा उद्योगधंदा आहे, एखादी एमआयडीसी आहे, त्यावेळेस मग आपल्याला तालुके बघावच लागतात. मग हे एक नकाशा तुम्हाला पुढे लय कामाला येणार आहे. म्हणजे काय? हे प्रश्न प्रिलिम्सला लय साधे साधे वाटतात, पण मुख्यला आपल्याला एकच प्रश्न असते, एका मार्कावरून आपला रिझल्ट हुकतोय. मग ते हुकणार नाही याची काळजी तुम्ही आतापासून घेतलात तर मग ते बरोबर होते. म्हणजे बघा इकडं आपण काय बघितलंय, पुण्यातल्या सगळ्यात उत्तरेकडे जुन्नर, दक्षिणेकडे कोण आहे? चंदगड. आपल्या इकडचं येऊ आपण, एवढं बघून पुढे जाऊ. संभाजीनगर मधलं वर सोयगाव आणि खाली उमरगा. म्हणजे संभाजीनगर मधलं एकदम जर उत्तरेकडे गेलो आपण तर एवढा बघा इथं दिसतंय तुम्हाला कोणताही सोयगाव. हे कोण आहे? सिल्लोड. हे सिल्लोड सोयगाव इकडं. आणि खाली जर आपण एकदम बघितलो तर इथलं कोणतं आहे? दक्षिणेकडचं कोण? उमरगा. म्हणजे उमरगा कोणत्या जिल्ह्यातला आहे? धाराशिव. म्हणजे तो भाग आला इथं. चला आता इथं त्यांनी प्रश्न विचारलेत. एक दोन 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 प्रश्न घेऊन आपण पुढे जाऊ. भरपूर घेतला होता तसं, पण वेळ नाही आपल्याला. आता बघा काय म्हणतोय, गटपूर्वचा प्रश्न आहे, म्हणजे आत्ताचा पडलेला प्रश्न आहे. बघा गटकचा, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कसा आहे? कमी आहे. कसा आहे? काय म्हणलेलं आहे? महाराष्ट्राचा काय अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा काय कमी आहे. बरोबर आहे का विधान? चला, महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते का? नाही. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800. त्याच्यात महाराष्ट्राचं क्षेत्रफळ बरोबर आहे का? मग का दिले उत्तर ए, सी आणि काय डी. मग पर्याय क्रमांक किती उत्तर आहे? 4. पर्याय क्रमांक 4 उत्तर आलं बघा तिथंच. बघा महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक
क्षेत्र किती आहे? 3,07,000 ही तिसऱ्या नंबरचं उत्तर. तिथंच प्रश्न फिरलेत बघा. बघा, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश 4 किमी असून त्याचा विस्तार डॅश डॅश आणि डॅश डॅश पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान आहे. म्हणून रेखावृत्त पाठ करा. अक्षवृत्त रेखावृत्त पाठ झाले पाहिजेत. 72 किती? 72, 36, 80, 54. इथं 72, 36, 80, 54 बघितलं की बरोबर ते उत्तर तुम्हाला कळणार आहे. त्याच्यानंतर हे डबल आला तिथंच. त्याच्यानंतर परत तेव्हा का बघा, तेच प्रश्न आहे की रेखावृत्तीय विस्तार विचारलाय. आता जायचं आपल्याला महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग. किती विभाग आहेत एकूण? 3. 3 प्राकृतिक विभाग स्टार्ट करायचे. आपल्या दुसऱ्या घटकाला सुरुवात केलो आपण. कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्राचं काय? पठार. आता याच्यामध्ये इकडचा जो पश्चिमेकडचा भाग आहे याला आपण कोकण म्हणतोय. हा भाग म्हणजे सह्याद्री पर्वत आहे. महाराष्ट्राचं काय? पठार. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी बऱ्यापैकी क्षेत्रफळ कोण व्यापलंय? दख्खनच्या पठाराने. पठाराने बराच प्रदेश घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर असाच एक प्रश्न पडलाय आपल्याला एक आयोगाचा, की महाराष्ट्राच्या कोणत्या प्राकृतिक विभागाने महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम केला? तर कोण आहे? सह्याद्री. सह्याद्रीने परिणाम केला. म्हणजे दिसायला हे छोटस आहे पण बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रावर ते काय करत आहे? इफेक्ट करत आहे. म्हणून सह्याद्री पर्वतही तेवढाच महत्वाचा आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इकडून अरबी समुद्र आहे, कोकण चिंचोळा पार्ट आहे, पुन्हा सह्याद्री आणि पुढचं मोठं कोण आहे? आता पठार. आता आपल्याला पहिल्यांदा बघायचंय कोकण. कोकण किनारपट्टी बघायची. आता कोकण म्हणजे आता भाग कसा बघायचा आहे? जरी कोकण म्हणलो आपण तरी पूर्ण कोकणातल्या जिल्ह्यात नाहीये ते. म्हणजे पूर्ण कोकणातल्या जिल्ह्यात नाही म्हणजे कसं म्हणतो आपण? ज्याला आपल्या इकडे म्हणतात बघा, आपला तिथला हा किल्ला रायगड जिल्ह्यातला कोणता किल्ला? रायगड. रायगड किल्ल्याला आपल्या इकडचं पूर्वीकडचं जिब्राल्टर असं म्हणतात. मग आता इथं हा रायगड किल्ला, आता शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना हे कोकण किनारपट्टीचे पूर्व जिल्हे, म्हणजे कोकण किनारपट्टी जी कोकणातले जिल्हे आहेत त्यांचा पूर्व भाग, आणि पश्चिम महाराष्ट्रातले कसले जिल्हे? पश्चिम. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे कसं म्हणतो आपण? जसं की उदाहरण समजा आता आपल्याला बघायचंय पुणे. पुण्यातली इकडं डोंगररांगा आहेत का? नाही, तिकडे डोंगररांगा नाहीत. पुण्यातल्या सगळ्या डोंगररांगा इकडच्या बाजूला आहेत. हे सगळे किल्ले इकडच्या बाजूला आहेत. मग आता इथंच रायगड आहे, याच बाजूला रायगड आहे, इथल्या बाजूला खाली राजगड आहे. त्याच्यानंतर आपण आता खाली कुठं? साताऱ्यामध्ये इथंच प्रतापगड आहे, इकडच्याच बाजूला महाबळेश्वर आहे. म्हणजे हे सगळे गड जे होते ना एकदम असं जवळ जवळ आहेत. तेव्हा इथं जुन्नर आहे, जुन्नरचा किल्ला. म्हणजे सगळे किल्ले असे काही खूप दूर अंतरावर नव्हते, पण दोघांच्या सीमावर्ती पट्ट्यात होते. दोघांच्या सीमावर्ती पट्ट्यात म्हणजे महाबळेश्वर पासून प्रतापगड किंवा मग तिथून महाड. महाड म्हणजे कुठं आलो आपण? रायगड. त्याच्यानंतर पुन्हा इकडचं आपलं रायगड, महाड वगैरे सगळे एका दिवसातला फिरण्याचा भाग आहे. तुम्ही जर गेलात तरी वन डे मध्ये होऊन जाते सगळं. एवढ्या जवळ जवळ आहेत ते, पण फक्त योग्य लोकेशनने जावं लागते ना, तर घाटात अडकून बसल्यावर काही खरं नाही. चला, कोकण आता प्राकृतिक विभाग बघतोय, पण आपण कोकणाची निर्मिती कशी झाली? प्रस्तर भंगाने. या पहिल्याच वाक्यावर प्रश्न आहे. सह्याद्री पर्वताची निर्मिती म्हणजे सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकणाची निर्मिती झाली. प्रस्तरभंग होणे म्हणजे काय? दोन भाग एकमेकापासून बाजूला जाणे किंवा दोन भाग एकमेकावर आरूढ होणे, चढणे. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? प्रस्तरभंग म्हणतो. मग असे होतात का? तर होतात. तर आता आपल्याला काय सांगितलं जातंय की आपला जो महाराष्ट्र आहे किंवा हा जो सह्याद्री पर्वत आहे, वेगनरचा खंडवन सिद्धांत काय सांगतो की हा भाग कुणाला लागून होता? म्हणते आफ्रिकेला. आफ्रिका खंडाला लागून होता आणि आफ्रिका खंडाचा एक तुकडा इकडे सरकत आला आणि तो येऊन चिपकलाय, असा त्याचा एकंदरीत भाग आहे. म्हणून तो प्रस्तरभंग एकमेकापासून बाजूला झाल्यामुळे त्याची निर्मिती झाली असावी. त्याच्यानंतर कोकणाची निर्मिती होताना याच्यावर पण प्रश्न आहे बघा, निम्मजन होणे म्हणून तिथं कसले झरे आहेत? गरम पाण्याचे झरे. जसंच्या तसं पिवाय किंवा याच्यावर शब्द देखील बदल नाही. कोकण किनारपट्टीचं निम्मजन होणे म्हणजेच काय होणे? खचणे. किनारपट्टी खचल्यामुळे, वरून दाब पडल्यामुळे, वरून दाब म्हणजे दुसऱ्या कशाचा दाब नाहीये, तर त्याचं निम्मजन झाल्यामुळे म्हणलं जाणार कोकण किनारपट्टीचं निम्मजन होणे. म्हणून कशाचे झरे तयार झालेत? गरम पाण्याचे झरे झालेत. मग गरम पाण्याचे झरे कोकणामध्ये भरपूर आहेत. आपल्याकडे ठाणे पालघर मध्ये आहेत, रत्नागिरीमध्ये आहेत, रायगडमध्ये आहेत, वज्रेश्वरी आहे ना आपल्याकडे. त्याच्यानंतर इकडं मला वाटते कुठं उन्हवरे आणि दुसरे कोणते? उन्हेरे, हे रायगडमध्ये आहेत. ही कुठे आहेत? रत्नागिरीमध्ये आहेत. म्हणजे असे गरम पाण्याचे झरे आहेतच तिथं. म्हणजे कोकणामध्ये समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे
आणि मग म्हणूनच आपल्या इकडं कोकण किनारपट्टीला कशाची निर्मिती आहे? खाड्याची. खाड्याची निर्मिती होणे, गरम पाण्याचे झरे असणे आणि त्याच्यानंतर इथं कोणती किनारपट्टी तयार होणे? रिया. आता बऱ्याच ठिकाणी ऐकलो मी, पण तेच मला आता वाईट वाटतं त्याचं, की रिया किनारपट्टी म्हणजे नद्या समांतर आहेत म्हणून कोकणात. असं ऐकलं नामांकित व्यक्ती आहे भूगोलाचा महाराष्ट्रातला. त्यांनी उत्तर काय सांगितले? रिया किनारपट्टी. करोडो रुपये कमवतात त्यानं आज. की कोकणातल्या नद्या कशा आहेत किनारपट्टीला? समांतर. रिया किनारपट्टी म्हणजे ती नाही. रिया किनारपट्टी म्हणजे किनाऱ्याच्या खचण्याचे प्रकार आहेत. आयोगाचा पर्याय प्रश्न आहेत आपल्याकडं. रिया किनारपट्टीचे किंवा खचलेल्या किनारपट्टीचे उदाहरणं रिया. त्याच्यानंतर कोणती किनारपट्टी आहे? फियॉर्ड. फियॉर्ड किनारपट्टी. नंबर 3 डाल्मेशियन. हे उदाहरणं आहेत. कशाचे उदाहरणं आहेत? ही खचलेल्या किनारपट्टीचे उदाहरण आहेत. ही खचलेली किनारपट्टी नदीला आढळते. ही खचलेली किनारपट्टी हिमनदीच्या दरम्यान आढळते. आणि ही डाल्मेशियन किनारपट्टी जिथं पर्वतरांगा बऱ्यापैकी आहेत किनारपट्टीला, त्या बाजूला असणारा पर्वत, म्हणजे सगळ्या बाजूने पर्वत आहेत आणि मध्ये कुठं तर नदी गेली आहे किंवा मधून नदी आली आहे, असा जर भाग असेल तर तिथं. म्हणून रिया किनारपट्टी लक्षात आली का तुम्हाला? रिया म्हणजे कसली किनारपट्टी? खाली खचलेली किंवा मग त्याच्यामध्ये नदी गेली आहे. कशामध्ये नदी गेली आहे? म्हणजे नदीमध्ये समुद्राचं काय गेलंय? पाणी, ज्याला आपण काय म्हणतो? खाडी. चला बघा, नदीच्या मुखात भरतीचे पाणी जिथपर्यंत जाते त्याला काय म्हणायचंय? खाडी असं म्हणतो. चला त्याच्यानंतर पुन्हा बघायचंय, सरासरी 30 ते 60 किलोमीटर त्याची रुंदी आहे. उत्तरेला 90 ते 95, दक्षिणेला 40 ते 45. वाक्य काय येतंय? कोकणाची उत्तरेला रुंदी जास्त आहे, दक्षिणेला कमी आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता आपल्याकडे असं सांगितलं जातं की कोकणामध्ये उल्हास नदीचं एक खोरा आहे आणि दुसरी एक नदी, कोणती नदी आहे? वैतरणा. मग आपल्याकडे असं सांगतात वैतरणा नदी आहे ती 140 किलोमीटर आहे, 130 किलोमीटर आहे. उल्हास नदी कुठं 100 आहे, उल्हास नदी कुठं 100 किती आहे? 20. पण ही जी वैतरणा आहे ना, ही कोकणातली नाही नदी. हिचा उगम कुठं झालाय? नाशिकमध्ये झालाय. हिचा उगम नाशिकमध्ये झालाय, ब्रह्मगिरी टेकड्यात. मग ती कोकणातली नदी नाही आहे वैतरणा. ज्या नदीवर आपल्या इकडं धरण आहे, कोणतं धरण आहे वैतरणा नदीवर? मोडक सागर आहे का? मुंबईला काय करते ना, पाणी पुरवठा करणारं धरण आहे मोडक सागर, मुंबईला पाणी पुरवठा करणारं धरण. मग हे कोणत्या नदीवरचं धरण आहे आता? वैतरणा. पण ही वैतरणा नावाची जी नदी आहे ती कुठे उगम पावते? नाशिकमध्ये. नाशिकमध्ये उगम पावणारी गोदावरी पूर्वेकडे गेली, नाशिकमध्ये उगम पावणारी आसा सह्याद्री, इकडे उगम पावलेली गोदावरी इकडे आले आणि इकडे उगम पावलेली वैतरणा इकडे आले. म्हणजे असा भाग झालाय. आता त्याच्यात त्याच्यात काय करणार आहोत? इकडे एक गेली आणि इकडे एक आली, इकडे वैतरणा आली, पण ती पुन्हा कोकणात आली. म्हणून आपल्याला असं वाटतं ही पण हीच मोठी नदी आहे कोकणातली. चला त्याच्यानंतर खाली कुडाळला 30 किलोमीटर मध्ये दिले म्हणते. कुडाळ कुठे आहे? ते सिंधुदुर्ग मध्ये. बघा, डहाणूच्या खाडीपासून खाली तेरेकोल पर्यंत विस्तार. बघा, लांबी 720. बघा, आता ही पण नावं बऱ्यापैकी विचारली तर जाऊ शकतात. कोकणाची नावे काय? मुशक, आळूक, अपरांत. अपरांतला काय म्हणतात? अति पश्चिमेकडची भूमी. अति पश्चिमेकडची भूमी अप्रांत. अप्रांत या शब्दाचा अर्थच आहे पश्चिमेकडच्या भूमीला, म्हणजे महाराष्ट्राची पश्चिमेकडची भूमी. किंवा आता ह्याला आपल्या इकडं कुंकण आपण म्हणतात. कुंकणा कुणाच्या आईचं नाव आहे? परशुरामाच्या. परशुरामाच्या आईचं नाव कुंकणा. कुंकणावरून कोकण पडलं असावं, किंवा मग इथं परशुराम वास्तव्याला होता असं आपल्या इकडं सांगितलं जाते. आता कोकणाचे 2 भाग पडतात, प्रादेशिक आणि प्राकृतिक. आता जास्त काही नाही येणार याच्यात. वलाटी आणि काय? खलाटी. खलाटी म्हणजे कसला भाग कोकणाचा? खोल. आणि वलाटी म्हणजे कोकणाचा उंच. मग आता हा कोकणाचा उंच भाग कुणाला लागून असेल? सह्याद्रीला. आणि हा खोल भाग कुणाला लागून असेल? समुद्राला. समुद्राला लागून म्हणजे कोकणातल्या जिल्ह्याची कसली बाजू? पश्चिम. कोकणातल्या जिल्ह्याची पश्चिम बाजू म्हणजे खलाटी. कोकणातल्या जिल्ह्याची पूर्व बाजू म्हणजे कोण? वलाटी. ठीक आहे. आता याच्यामध्ये बरंच काही वैशिष्ट्य सांगितले ते. आता कोकणाचे प्रादेशिक भाग म्हणजे उत्तर कोकण आणि काय? दक्षिण कोकण. आता एक खलाटी वलाटीचा नकाशा दिलाय बघा. इकडची पश्चिम, इकडची बाजू खोल आहे म्हणून इकडचा भाग खलाटी आहे, इकडची बाजू वलाटी आहे. त्याच्यानंतर त्याचे प्रादेशिक विभाग, दक्षिण कोकण आणि काय? उत्तर कोकण. आता आपल्या इकडं आपण काय म्हणतो की कोकणामध्ये सापडणारी मृदा कोणती मृदा आहे? जांभी. आता कोकणामध्ये जांभी मृदा सापडते, त्याच्यावरूनच हे 2 भाग झालेत, किंवा मग ह्या दोघांवरून बी झालेत. कुणावरनं? पर्जन्यावरनं पण. कारण बराच भाग आढळतो आपल्या इकडे. आता मृदा म्हणलं की आपण खडक चॅप्टर मध्ये बघू थोडस, की आपल्या इकडं मूळ जो खडक आहे तो मूळ खडक आपल्या इकडचा कोणता खडक आहे? बेसॉल्ट. हा जो बेसॉल्ट आहे, ह्या बेसॉल्ट खडकावर जर समजा केमिकल वेदरिंग झाली म्हणजे अपक्षय झालं. अपक्षयाचे 3 प्रकार आहेत. एक पहिला अपक्षय आहे कायिक, दुसरा अपक्षय कोणता आहे? रासायनिक, आणि तिसरा अपक्षय कोणता आहे? जैविक. हे अपक्षयाचे प्रकार म्हणजे वेदरिंगचे प्रकार आहेत. मग आता रासायनिक जर झालं
तर बेसाल्ट खडकावर केमिकल वेदरिंगच्या प्रक्रिया होऊन किंवा केमिकल रिॲक्शन होऊन तयार झालेली मृदा म्हणजे कोणती मृदा ही? जांभी. म्हणजे पावसाचं प्रमाण जिथं जास्त आहे तिथं आढळणारी मृदा कोणती मृदा आहे? जांभी मृदा. तिथं जांभी मृदेचं प्रमाण सगळ्यात काय जास्त आहे. म्हणजे जांभी मृदा तिथं जास्त आहे. पर्जन्य जांभी मृदा ह्याच्याहून सगळ्या घटकाहून कोकणाचे उत्तर कोकण आणि काय दक्षिण हे मूळ दोन भाग आहेत. उत्तर कोकणामध्ये किती जिल्हे आहेत? एकूण 5. दक्षिण कोकणात किती जिल्हे आहेत? 2च. सिंधुदुर्ग आणि काय रत्नागिरी. लोकसंख्या कमी, लोकसंख्या जास्त. इकडं नागरीकरण कमी, इकडं नागरीकरण जास्त. इकडं खनिज जास्त, इकडं खनिज कमी. इकडं पाऊस जास्त, इकडं पाऊस कमी. जांभी मृदा जास्त, जांभी मृदा कमी. ठीक आहे. असे कोकणाचे काय भाग झालेले आहेत. हे तिथे दिले पाठ तुम्हाला. आता कोकणाचे तसे 3 पाठ केलेत त्यांनी नद्यानुसार. तसे कोकणाचे किती भाग केलेत? 3 भाग. तसं आपण 2च करतो. इथून वरच्या बाजूला जातो आपण. हो का, वरच्या बाजूला ही पाताळगंगा रायगड मधली नदी आहे. म्हणजे मध्य कोकणात त्यांनी एकच जिल्हा टाकलाय. कोणता? रायगड. मध्य कोकणामध्ये कोणता जिल्हा टाकलाय? एकच. कोणता जिल्हा आहे? रायगड. ही नदी कोणत्या जिल्ह्यातली आहे? रायगड मधली. इकडे बघा सावित्री कुणाचे? रत्नागिरी यांनी कोण? रत्नागिरी यांनी कोण? रायगड. या 2 जिल्ह्याची सीमा तयार करणारी नदी कोणती नदी? सावित्री नदी. म्हणजे असे इकडे जर बघितलं तर आपण असं 3ही भाग करतो. नाहीतर मग इथून वरच्या बाजूला कोणतं कोकण म्हणतो? उत्तर. आणि इथून खालच्या कोकणाला कोणतं? दक्षिण. दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण यांना वेगळं करणारी नदी कोणती? सावित्री नदी. रायगडावर जर गेलात कधी तर हिचा उगम ठिकाण आपल्याला दिसतंय. महाबळेश्वरला हिचा उगम झालेला आहे. गायत्री, सावित्री झालेत का? आणि कोणती अजून? 2च. वेण्णा, कोयना आणि कृष्णा. ह्या महाबळेश्वर पासून कोणत्या वाहिन्या येतात? पूर्व वाहिनी. आणि महाबळेश्वरला तिथंच उगम पावणाऱ्या 2 गायत्री आणि सावित्री. ह्या महाबळेश्वरलाच उगम पावणाऱ्या किती नद्या? 5. 5 नद्या महाबळेश्वरला उगम पावतात. तिथून निघणारी गायत्री सावित्री आहे. रायगडावर जर गेलात टकमक टोकाच्या ठिकाणी जर गेलात आणि तिथून जर पूर्वेकडे पश्चिमेकडे बघितलात थोडं, आता या दिवसात गेलात तर नदी दिसते. समजा आता थोडं पाणी असते नदीला. समजा मग मार्च एप्रिल मध्ये गेल्यावर तुम्हाला नदीचं लई बारीक बघावं लागेल. चष्म्यावाल्याला दिसणार नाही. तिथं मग नदीचे पांढरे वन पडलेले तुम्हाला बरेच भाग तिथं दिसून येतील. म्हणून मग रायगडावर टकमक टोकापाशी गेलात की तुम्हाला सावित्री नदी दिसते. ठीक आहे. चला बघा आता कोकणातले किल्ले आहेत. आता याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न पडलाय. काही किल्ले जलदुर्ग आहेत, काही समुद्र तटावरचे आहेत. जलदुर्ग आणि समुद्र तट दोघात मोठा फरक आहे. समुद्र तट म्हणजे किनारपट्टीला असलेला. जलदुर्ग म्हणजे पूर्ण पाण्यात असलेला. लक्षात आलं का? पूर्ण पाण्यात असलेले खांदेरी उंदेरी आहेत. खांदेरी उंदेरी कोणत्या जिल्ह्यात आहेत? ते रायगड. आपल्याकडे खांदेरी उंदेरी रायगड, साल्लेर मुल्लेर, अंकाई टंकाई आणि मुंगी तुंगी कुठे आहे? ते नाशिक मध्ये आहेत. अंकाई टंकाई मुंगी तुंगी साल्लेर मुल्लेर कुठं? नाशिक. आणि खांदेरी उंदेरी कुठे आहे? ते रायगड मध्ये. त्याच्यानंतर सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग हा मुरुड जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी बांधलेला किल्ला. हा पण कुठं आहे? रायगड जिल्ह्यातच आहे. तिथं दिसतो आपल्याला गेल्यावर, पण इथं जाता येत नाही असा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर प्रश्न पडला आपल्याला सिंधुदुर्गवर. हा किल्ला महाराजांनी 1662 मध्ये बांधलाय. 62 ते 66 हा कालखंड आहे किंवा 64. या कालखंडात महाराजांनी बांधलेला किल्ला कोणता? सिंधुदुर्ग. आयोगाने 2 प्रश्न विचारलेत आपल्याला या किल्ल्यावर की हा किल्ला कोणत्या खडकावर आहे? कोणत्या? कुरुंद. आणि हा किल्ला कोणत्या बेटावर आहे? कोणत्या बेटावर? कुरुटे बेटावर. हे 2 प्रश्न आयोगाचे आहेत. म्हणजे कुरुटे बेट आणि कुरुंद खडक. मी सांगितलं होतं लेकरांना या खडकापासूनच आपल्या इकडं जात तयार करतात. जात कुठलं? पिठाच्या गिरणीतलं. घरचं जात नाही दगडी. पिठाच्या गिरणीत असलेलं ज्याच्यावर आपण धार लावतो ते जातं, ते कुरुंद खडकाचं असतंय. कोकणातली बेट आहेत आपल्याकडं. बऱ्याचपैकी बेट म्हणतो आपण कोकणातली. त्याच्यानंतर हे माहीम, वरळी, परेल, माझगाव, मुंबई, छोटा कुलाबा आणि कुलाबा. किती बेट आहे? 7. 7 बेटाचं मिळून कोण तयार झालंय? मुंबई. म्हणजे बघा प्रश्न पडू शकतो. मुंबईचे एकूण 7 बेट कोणती आहेत? तर बघा वरचं माहीम, इकडच्या बाजूला वरळी, इकडं मुंबई, छोटा कुलाबा, पुन्हा कुलाबा, माझगाव आणि काय परेल. हे एकंदरीत मुंबई मधले किती बेट होती? एकूण 7. हा सगळा भाग इंग्रजांनी नंतर बुजून तयार केलेला भाग आहे. आता मुंबईच्या संदर्भात म्हणतोच आपण नैसर्गिक बंदर आहे. नावाशिवाय महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं पहिलं संगणीकृत बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. नाव 1900 कितीला स्थापना झाली? 89 ला. आणि हे कंपनीकृत संगणीकृत बंदर आहे. कंटेनर बंदर म्हणतो आपण. भारतातलं मोठं बंदर आहे. याचा ताण कमी करण्यासाठी आता आपल्याकडे तयार केलेलं बंदर कोणतं बंदर? वाढवण. म्हणजे मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी नावाशेवा
आता नावाशेवाचा ताण कमी करण्यासाठी कोणतं वाढवण कोणत्या जिल्ह्यातलं आहे पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये आता हे बंदर तयार होत आहे कोणतं वाढवण. आता हे कोकणातले पुळण. आता याच्यावर प्रश्न आलता पण आयोगाने कॅन्सल केला. का कॅन्सल केला माहिती आहे का की सीमावर्तीच्या पट्ट्यातले काही पुळण आहेत. आता उदाहरण आता मी तुम्हाला सांगितलेली नदी कोणती नदी सावित्री. आता सावित्री नदीचं जर अॅक्युरेट लोकेशन जर बघितलं आपण तर तिचं लोकेशन बघताना काय होते माहिती आहे का ती नदी रायगड रत्नागिरीची सीमा करते. सीमा निश्चित करते पण ती रायगड मधून बी वाहते पुन्हा कुठं जाते रत्नागिरीतून वाहते. मग तुम्ही जर असं म्हणलात सावित्री नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते असा प्रश्न आल्यावर मग आता कुठं लिहिणार दोन्हीपैकी एक उत्तर लिहायचं मग तेव्हा मग प्रश्न कॅन्सल होते. पण पुळणावरचे जे प्रश्न आले का ते बरेच 2 प्रश्न आले दोन्ही प्रश्न ते उभ्या दांडा वगैरे आलता तो प्रश्न कॅन्सल केला आयोगाने. म्हणजे बऱ्यापैकी काही पूर्ण आहेत पण जिथं सीमा जुडते का दोघांची सीमा जुडते 2 जिल्ह्याची तिथलं जर पुळण जर दिलं तर मग ते प्रश्न कॅन्सल होऊ शकतंय. ठीक आहे चलो. त्याच्यानंतर कोकणातल्या खाड्या माहित आहेत तुम्हाला आता बऱ्यापैकी याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. आता बराच दिवस झालं मला वाटतंय 2-3 वर्ष संपले. कोकणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे खाड्यांचा क्रम लावा असा काही प्रश्न नाही. पण बऱ्या 1-2 जिल्ह्यातल्या ना 1-2 गाजलेल्या खाड्या तुम्हाला पाठ करून ठेवाव्या लागतील. समजा उदाहरण आता पालघर मध्ये आहोत उल्हास आणि कोणती ही दातीवरी उल्हास दातीवरी किंवा वसईची दातीवरीच्या खाड्या आहेत. ह्या खाड्या पाठ करावं लागते तुम्हाला. आता समजा रायगडमध्ये गेलात तुम्ही राजापुरीची बाणकोटची खाडी प्रसिद्ध खाडी आहेत. त्याच्यानंतर दाभोळची खाडी रत्नागिरीची काय प्रसिद्ध खाडी आहे. केळशीची एक खाडी आहे रत्नागिरीमध्येच आहे केळशीची खाडी. अशा खाड्या आहेत. आता इकडचे तेरेखोल आणि वरचं तर तुम्हाला माहितच आहे दमनगंगा पासून कुठपर्यंत खाली तेरेखोल पर्यंत. चला त्याच्यानंतर कोकणाची विभागणी. आता ह्याच्यावर नाही प्रश्न विचारत पण आला तर हे तुमच्या डोक्याच्या बाहेर आहे. ह्याला पटवून सांगाय मला 1 तास लागेल. ठीक आहे पण याच्यावर काही घ्यायचंच नाही आपल्याला. कोकणातली काय सागरी भूरूप आहेत आणि याच्यावर आयोगाने प्रश्न टाकला होता कशावर का याच्यावर तरंग निर्मित आणि तरंग घर्षित या चबुतऱ्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. म्हणजे फिजिकलचा प्रश्न आहे समजा हे मुख्यला प्रश्न पडू शकतात. एवढे डेंजर प्रश्न ते प्रिलिम्सला नाही विचारत. मुख्यला प्रश्न विचारू शकते. तरंग घर्षित चबुतरा घर्षित म्हणजे घर्षण झालेला निर्मित म्हणजे संचयन होऊन तयार झालेलं भूरूप आहे ते. आता आता आपल्याला 2 नंबरच्या प्राकृतिक विभागाकडे जायचंय. ते 2 नंबर म्हणजे कोण आहे आता सह्याद्री. सह्याद्रीचा भाग आपण बघतोय. आता सह्याद्री म्हणलं की मग सह्याद्री कसा तयार झाला तर सह्याद्री ठोकळ्याचा पर्वत आहे. सह्याद्री कसला पर्वत आहे ठोकळ्याचा पर्वत किंवा त्याला आपल्याकडे अवरोधी पर्वत म्हणतो आपण. अवरोधी म्हणजे कळतं ठोकळा अवरोधी गट आणि इंग्लिश मध्ये एक शब्द आहे ब्लॉक माउंटेन. ब्लॉक माउंटेन म्हणतो आपण. म्हणजे हा कसला पर्वत आहे प्रश्न जर पडला तर आपल्या इकडं बऱ्यापैकी महाराष्ट्रात भारतात सगळे पर्वत ठोकळ्याचे पर्वत आहेत. फक्त एक वरचा हिमालय आणि अरवली हे 2 सोडून अरवली मध्येच वली आहे म्हणून तो कशाचा पर्वत आहे वली. आणि त्याच्यानंतर हिमालय हिमालय बी कसला पर्वत आहे वली पर्वत आहे. बाकी सगळे पर्वत आपल्या इकडे सातपुडा निलगिरी सह्याद्री पूर्व घाट हे सगळे पर्वत आपल्या इकडे ब्लॉक माउंटेन आहेत. बघा भारतात गुजरात पासून खाली कन्याकुमारी पर्यंत पसरले. गुजरात पासून म्हणजे कोणत्या नदीपासून आहे तर तापी. तापी नदीपासून खाली कन्याकुमारी पर्यंत पसरलाय. आपल्याकडे आता कधी कधी असा प्रश्न तयार होतो की पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र येतात कोणत्या पर्वतरांगेत निलगिरी. म्हणजे सह्याद्री जो पसरलाय ना तर हा सह्याद्री कसा पसरलाय तर तो पूर्वेकडून म्हणजे इकडून आला इथं निलगिरी आहे असं. इकडं मग असा पूर्व घाट तुटक तुटक आहे. पूर्व घाट तुटलेला आहे. पूर्व घाट तुटलेला कारण मोठ्या मोठ्या नद्या आहेत इकडं पूर्वेकडं. ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्याने पूर्व घाट तुटलाय म्हणजे तुटक तुटक आहे. जसं आता आपल्या इकडं सध्या चालू आहे कोणत्या पर्वतरांगेच्या संदर्भात अरवली. अरवली पण बऱ्याच ठिकाणी तुटून गेलाय. वाऱ्याच्या वेगामुळे आघातामुळे त्याचं खूप मोठ्या प्रमाणात क्षरण झाले तुटलाय तो पर्वत. तसं पूर्व घाट पूर्ण तुटक आहे पण पश्चिम घाट तुटक नाहीये. पश्चिम घाटातली एखादी इकडची नदी त्याला कापून इकडं कोणतीच जात नाही. मग त्या वरून वाहतात पण इकडच्या नद्या इकडून ह्याला कापून इकडे जातात. कारण काय तर पाण्याचं प्रमाण काय जास्त आहे. पाण्याचं प्रमाण जास्त आहे इकडून येणाऱ्या नद्यांमध्ये. त्याच्यानंतर इकडं निलगिरी पर्वत इथं आहे पुन्हा खाली अजून आला असा सह्याद्री. म्हणजे सह्याद्री पर्वत खाली असा इथपर्यंत कन्याकुमारी पर्यंत आहे. इथंच मग आपल्या इकडं सह्याद्रीतलं सगळ्यात उंच शिखर आहे कोणतं अनईमुडी. किती मीटर आहे 2695. 2695 मीटर उंची असलेलं अनईमुडी हे सह्याद्री पर्वतरांगेतलं सगळ्यात उंच शिखर आहे. कोणतं शिखर आहे ते अनईमुडी लक्षात ठेवा. चला बघा भारतातली लांबी 1600 महाराष्ट्रातली लांबी 400 किती 40 440 किलोमीटर महाराष्ट्रातली आहे.
आता आपल्याकडे उत्तरेकडे सह्याद्रीचा भाग कसा, उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना सह्याद्रीची रुंदी थोडी कमी कमी होते ते सांगितलंय, हे बघितलं नकाशा आपण. आता दोघांची तुलना आहे महाराष्ट्रात, कुणाकुणाची तुलना केली आपण, महाराष्ट्र आणि भारत ह्या दोघांची तुलना केली. महाराष्ट्र आणि भारत दोघांची तुलना कशी केली, तर इथं जर बघितलं तुम्ही, उत्तरेकडे उंची काय जास्त आहे, उत्तरेकडे उंची जास्त आहे महाराष्ट्रात, आणि दक्षिणेकडे उंची कमी आहे. मग उत्तरेकडे कळसुबाई आणि खाली कोण आहे, महाबळेश्वर. पण भारतामध्ये कसं दिलंय, भारतात उत्तरेकडे उंची काय कमी आहे आणि दक्षिणेकडे जास्त. दोघांची तुलना लक्षात ठेवा. भारतात खाली आनैमुडीवर कळसुबाई आहे बघा, हे संपूर्ण भारतातलं उंच शिखर. त्याच्यानंतर बाग, हा याच्यावर प्रश्न आहे बघा, वैतरणा आणि सावित्री नदीच्या उगमाजवळ सह्याद्री थोडा कसा झालाय, कंकणाकृती आहे. आत्ताच बघितलं आपण वैतरणा, हे आता वैतरणा इथं पालघर जरी असलं तर ती येते, पण मूळ तिचा उगम कुठं आहे, नाशिक. चला ठीक आहे. त्याच्यानंतर सह्याद्रीचा उतार पश्चिमेकडे एकदम तीव्र, सह्याद्री पश्चिमेकडे असा तीव्र उताराचा आहे आणि पूर्वेला मात्र असा मंद उतार आहे त्याचा एकदम. आणि इकडच्या बाजूला एकदम असा कसा उतार आहे, तीव्र उताराचा कोण आहे, सह्याद्री आहे. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे का, आहे. घाटमात्याला टेबल लँड म्हणतो आपण सह्याद्रीच्या. ठीक आहे. चला आता बघा, नैऋत्य मोसमी वारे आढळून सह्याद्री परिसरात मोठ्या प्रमाणात काय पडतात, पाऊस. आता किती एकाच घटकावर कसं कसं घटक कारणीभूत ठरतात बघा, म्हणजे ह्या एका विभागावर बरेच घटक अवलंबून आहेत. म्हणजे जसं आता मी सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या हवामानावर इफेक्ट करणारा एकच घटक आहे. मग तो घटक कसा इफेक्ट करतो, समजा जर सह्याद्रीच नसता तर बऱ्यापैकी आपल्या इकडं काही पश्चिमेच्या बाजूला पाऊस जसा पडतोय आज तसा पडला नसता, किंवा मग आपल्या इथंपर्यंत आपण तर 100% वाळवंटात राहिला असतो यदा कदाचित, किंवा मग बऱ्यापैकी समजा आपण असं म्हणून आपल्याला कुठं पाणी बी अडलं नसतं थोडंही, आणि मग पुढे विदर्भामध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असता. तिकडच्या बाजूला म्हणजे समजा थोडं पुढे छत्तीसगडच्या टेकड्या, ह्या गडचिरोलीच्या टेकड्या वगैरे आहेत. आपल्या इथं कुठं असा एखादा मोठा टेकड्याचा वगैरे भाग नाही आहे की पावसाला वगैरे अडवत. तिथं अडल्यामुळं थोडं थोडं दम्मा दम्मानं तर पुढं काय येतात, वारे येत जातात. म्हणून तिथल्यामुळं तिथं पाठीमागं जंगल आलंय, म्हणून सगळ्या नद्यांची उगम ठिकाण आहेत, तिथंच सगळे धबधबे आहेत, तिथंच सगळे अभयारण्य आहेत, बरेच मोठी धरणं, अभयारण्य, धबधबे, व्याघ्र प्रकल्प, हे सगळे आपल्याला कुठं पाहायला भेटतात, सह्याद्रीच्या आजूबाजूला. तिथं सगळ्या गोष्टी भेटतात आपल्याला. म्हणून सह्याद्री इफेक्ट करते का, तर करते. सह्याद्रीच्या एकदम पूर्वेला कसला प्रदेश म्हणतो आपण, पर्जन्य छायेचा. कुठलं उदाहरण आहे पर्जन्य छायेचं, वाई. महाराष्ट्रातलं उत्तम उदाहरण किंवा भारतातलं कोणतं आहे, वाई. म्हणजे महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि इकडं वाईला मात्र आपल्याकडे पाऊस पडत नाहीये. चला त्याच्यानंतर आता या डोंगर रांग आहे, तिथंच घेऊन टाकू पठारावरच्या पेक्षा. त्याच्यातली दोन दोन वैशिष्ट्य, तसं ढिगारा माहिती आहे पण त्याच्यातलं मोजकं तेवढं घेऊ आपण. सह्याद्री पर्वताला चिपकून असलेल्या डोंगर रांगा, या डोंगर रांगेवर साधा प्रश्न आहे घेऊ. काय प्रश्न विचारलेला आयोग, नद्या आणि काय डोंगर रांग, ह्याच्यापेक्षा भारी काय प्रश्न आहे, अजून कधीच विचारला नाही त्याने. एवढा अवघडातला अवघड, आपण अवघडात जाऊन बसतो लई, की हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे, इकडे बालाघाट कुठं पसरले, किंवा शंभून महादेव कुठं आहे, सातमुळा आणि अजिंठा इकडे इकडे कुठं पसरलेत का, काहीच प्रश्न नाहीत. साधे प्रश्न विचारलेत, नद्या कोणकोणत्या कुठं कुठं गेलेल्या आहेत. ते बघा, इकडे जाणारी नदी कोणती आता ही, तापी. त्याच्यानंतर इकडं वरी जाणारी कोणती होती, नर्मदा. नर्मदाच्या वरच्या बाजूला कोणता पर्वतरांग आहे, विंध्य. हे वरच्या बाजूला विंध्य पर्वतरांग. विंध्य पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी ह्या दोन्हीही नद्या, किंवा सातपुडा पर्वतरांग आणि सातमुळामुळं ही पण नदी आणि ही पण नदी कशातून वाहते, खचदरीतून वाहते. म्हणजे खचदरीतून वाहणाऱ्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या नद्या नर्मदा आणि कोणत्या आहेत, तापी. आणि वर हिमालयात जर गेलो तर हिमालयातली कोणती नदी आहे, सिंधू. सिंधू नदी पण खचदरी मधून काय करते, वाहते. चला इकडे येऊ आपण, सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र मधून कोणती नदी चालली आहे, गोदावरी. ही गोदावरी नदी इकडे चालली आहे, म्हणजे दोघांच्या दरम्यान गोदावरी आहे. इकडच्या बाजूला कोणती नदी आहे, भीमा. आणि इकडच्या बाजूला कोणती नदी, कृष्णा. म्हणजे मग आपल्याला ह्याच्यावरच प्रश्न विचारला आयोगाने, नद्यांनी कोणती दोन डोंगर रांगा वेगळी केलेत, किंवा डोंगर रांगेच्या मधल्या भागात कोणती नदी आहे, हेच प्रश्न विचारलेत. म्हणून साधे साधे प्रश्न आहेत, ते तुमचे गेले नाहीत पाहिजेत. तरी आपण जिल्ह्यानुसार डोंगर रांगा बघणारच आहोत. आता बघा, सातमाळा अजिंठा डोंगर रांग, आता तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे, म्हणून मग मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की जिल्हे भरणे किती महत्वाचे आहेत. जर तुम्हाला जिल्हे माहित असतील तर तुम्हाला लगेच लक्षात येते. इथं आता येऊ का आपण बघितलेला आहे का, पुणे आहे, हे नगर आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात आहोत आपण आता, नाशिक. नाशिक मध्ये आहोत आपण, का इथं कोणता जिल्हा आहे, संभाजीनगर. संभाजीनगर मध्ये आहोत आपण, का इथली बाजू ही जालन्याची आहे.
इकडे बुलढाण्याकडे आलो आपण, आता आलो ना, इकडे पुढे अकोल्याकडे येतो आपण. हे इकडचा जो पुढचा भाग आहे ना, असा इकडचा जो प्रदेश दिसतोय, याच्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येते की हे डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे. त्याला पाठ करायची काय गरज आहे, जिल्हे तेवढे पाठ करायचे बनलो. जिल्हे पाठ झाले की लगेच लक्षात येते. मग सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग, नाशिक आणि छत्रपती काय संभाजीनगर. म्हणजे नाशिक मध्ये म्हणतात बघा, आता नाशिक जिल्ह्यातील तौला शिखरापासून पुढे यवतमाळ बुलढाण्यापर्यंत तिचा काय विस्तार आहे. संभाजीनगर मध्ये काय म्हणतो आपण हिला, अजिंठा. म्हणजे अजिंठा मध्ये आपल्या इकडे अजिंठा काय आहेत, लेण्या आहेत. अजिंठा लेण्या आहेत असं सांगितलं बघा. अजिंठा लेण्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बौद्ध लेण्या आहेत. कोणत्या नदीच्या काठावर आहेत, वाघूर. आयोगाचा प्रश्न आहे की अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या काठावर आहेत आणि ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, कुणाची, तापी. तापी नदीची उपनदी आहे. तापी नदीची उपनदी म्हणजे कसं म्हणतो आपण, तर इथून ही उगम पावलेनी इकडे जाऊन भेटले, इथं उगम पावल्याने इकडच्या बाजूला भेटले, इकडे तापी येते, तापीला जाऊन भेटले तिनं. म्हणजे ती कसली वाहिनी आता, उत्तर वाहिनी असल्यामुळं मग जगप्रसिद्ध तिथं लेण्या आहेत. देवगिरीचा किल्ला याच डोंगर रांगेत आहे. पुढे या रांगेंना इकडं अंकाई टंकाई म्हणतो आपण नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर याचाच एक पार्ट, सातमाळा अजिंठा डोंगर रांगेचाच पार्ट इकडं खाली नांदेड मध्ये वळलाय म्हणते. जिथं आता आपण नांदेड मध्ये कोणत्या टेकड्या बघितल्या होत्या, निर्मल. निर्मलच्या ज्या टेकड्या आहेत त्या अजिंठाचा पार्ट आहे आणि मुदखेडच्या ज्या टेकड्या आहेत त्या बालाघाटचा पार्ट आहे. लक्षात आलं का. नांदेड जिल्ह्यामध्ये किती टेकड्या आहेत, 2. आता सांगितलं आपण नैसर्गिक सीमा. निर्मलच्या टेकड्या कशाचा भाग आहे, सातमाळा अजिंठा. आणि मुदखेडच्या टेकड्या कुणाचा पार्ट आहे, बालाघाटचा पार्ट आहे तो. चला त्याच्यानंतर हे बरेच तिथले भाग होते समजा, म्हणजे मुदखेड, हिंगोली, संभाजीनगर. आपलं संभाजीनगर मधलं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे, म्हैसमाळ. हरिश्चंद्र बालाघाट. आता हरिश्चंद्र बालाघाट मधून गेलेल्या 2 नद्या, इकडे वरच्या बाजूला कोणती नदी, वरच्या बाजूला गोदावरी, खाली कोण, भीमा. त्याच्यानंतर बघा बालाघाट डोंगर पूर्वेकडे वळून खाली तेलंगणापर्यंत गेला असं सांगितलंय. चला त्याच्यानंतर आता बघा बालाघाट जरी समजा आपण असं म्हणू की याच्यामध्ये अहमदनगर मध्ये जरी असलं तर अहमदनगर मधले काही पार्ट तुम्हाला माहित असले पाहिजेत. बरेच तालुके मी जे म्हणत होतो तुम्हाला, हा तालुका महत्वाचा आहे. कुठला आहे, पारनेर. पारनेर मधून आता अंबाजोगाई तालुक म्हणजे आपण कुठं आहोत, बीड. म्हणजे बीड मध्ये काय, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा, बालाघाट डोंगर रांगेचा भाग आहेच. आता मांजरा पठार म्हणजे बीड जिल्ह्यातला कोणता तालुका आहे, पाटोदा. चला ठीक आहे. आता इकडं बालाघाट, बालाघाट कुठं कुठं पसरलंय आपल्यासाठी आहे थोडस बघा. बीड, लातूर, त्याच्यानंतर कुठं आलो आपण, धाराशिव. हो का आलो बघा मी आत्ता. मुदखेडकडे आलतो आपण आत्ता. नांदेड, मुदखेड म्हणलो का, मुदखेड मी, मुदखेड आणि निर्मल कशाचा भाग, अजिंठाचा. आणि मुदखेड कुठं असेल तर बालाघाट मध्ये असेल. लक्षात आलं का. कंधार, लोहा आणि मुदखेड हे आपल्याला लागून आहेत. कंधार, लोहा आपल्या लातूरलाच लागून असलेले. बीड मधलं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे, चिंचोली. चिंचोली बीड मधलं थंड हवेचं ठिकाण. बीड मधला धबधबा आहे काय, कोणता, सौताडा. कोणत्या नदीवर, हा, कुणाची उपनदी, हा, सिंदफणा नदीची. सिंदफणा नदीची उपनदी आहे कोणती, विंचरणा. विंचरणा सिंदफणा नदीची उपनदी आणि तिच्यावर असलेला धबधबा कोणता धबधबा, सौताडा. म्हणजे आपल्या इकडचा तोच एक धबधबा आहे, पण असा काही बघण्यासारखा नाही, आता कोरडा पडला असेल. शिवनेरी, शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला याच डोंगर रांगेत आहे. आपल्याला असं वाटतंय शिवनेरी किल्ला इकडं खाली असेल, पण वरच्या बाजूला आहे. नगर आणि पुण्याच्या काय बाउंड्रीला असलेला भाग आहे, नगर आणि पुण्याच्या बाउंड्रीला, म्हणून तो तिथंच आहे. शंभू महादेव डोंगर रांग. आता शंभू महादेव डोंगर रांग, या डोंगर रांगेत महादेवाचं मंदिर आहे, म्हणून त्याला नाव दिले त्यांनी काय, शंभू महादेव. महादेवाचं मंदिर आपल्या इकडे आहे ना, कोणत्या जिल्ह्यात आहे ते, सातारा. सातारा जिल्ह्यात आहे. आपल्या इकडं सोलापूरहून जातो. आपला कधी गेला का नाही शिखर शिंगणापूर, जर इकडून गेलं तर सोलापूर मधून जातात आपल्या इकडं. सोलापूर मधून नातेपुते करत सोलापूर मधला शेवटचा तालुका, मग एंट्री होते आपली साताऱ्यात. आणि तो भाग जे फिरत असताना जर असं फिरलं तर ते आपल्यासाठी सोयीस्कर असेल थोडं, किंवा ते कळेल. तुम्ही जर पावसाळ्यात बी जर गेलात तिथं तर तुम्हाला हिरवगार दिसणार नाही त्या डोंगर रांगेवर. सतत नेहमी काय असते माहितीये का, आवर्षण. आणि आपल्या इकडे आयोगाचा प्रश्न आहे, आवर्षणग्रस्त तालुके जिल्हे विचारले त्यांनी. आवर्षणग्रस्त तालुके जिल्हे म्हणलं की मग साताऱ्यामधला बराच भाग. साताऱ्याची पश्चिम बाजू फुल पाऊस आहे आणि साताऱ्याच्या पूर्व बाजूला पाऊस नाही. आणि हे शंभू महादेव डोंगर रांग जे आहे
हे जे जिथं मंदिर आहे त्याच्या आजूबाजूला तर तुम्ही जर बघितलात तर सगळं असं भकास दिसते तुम्हाला. उन्हाळा पावसाळा हिवाळा कधीही जा, बऱ्यापैकी असं दुष्काळजन्य परिस्थिती आपल्याला दिसून येते. बघा रायरेश्वरापासून कुठपर्यंत पोहोचलंय, शिखर शिंगणापूर, शिंगणापूर पर्यंत नाहीये, 2 शिंगणापूर आहेत आपल्यात. एक शनिदेवाचं, ते कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या जिल्ह्यात, नगर, ते नगर जिल्ह्यातलं शनी शिंगणापूर. आणि हे कोणतं आहे, शिखर शिंगणापूर. सातारा मार्ग मग ते कर्नाटक मध्ये काय करते, जाते. चला आता याच्यावर काही छोटे छोटे डोंगर रांगा वगैरे आहेत. येवतेश्वराचं मंदिर छत्रपती प्रतापसिंग भोसले यांनी बांधलेलं आहे. आता हे पठारावर प्रश्न आहेत आपल्याकडे, बरेच प्रश्न आहेत. जतचं पठार कुठं आहे, सासवडचं पठार, खानापूरचं पठार, औंधचे पठार, हे साताऱ्यामध्ये आणि सांगलीमध्ये बऱ्याच भाग आहे. पाचगणीचं नाव 5 गावावरून ठरलंय म्हणते, दांडेघर, गोदावली, अंबराल, किंगरानी, ताईघाट. महाबळेश्वर ते पाचगणी या दोघांमध्ये 10 ते 15 किलोमीटरचाच अंतर आहे फक्त. आणि पाचगणी पासून अजून खाली पायथ्याला आलो की मग वाई लागतंय. तरी पण पाचगणीला पाऊस महाबळेश्वर एवढा पडत नाही. त्याच्यावर पण आयोगाचा प्रश्न आहे. मी आजच वाचला, मला आता लक्षात येणार कधी पडलाय काय. महाबळेश्वरला एवढा पाऊस पडतो, पाचगणीला का पडत नाही. तरी पाचगणी उंच आहे, उंच आहे समुद्र सपाटीपासून, पण कुणापेक्षा उंच नाही, महाबळेश्वरपेक्षा. म्हणून महाबळेश्वरचा पर्जन्य छायेचा भाग याच्यावर पडणार आहे. आता सातपुडा पर्वत रांग आहे आपल्याकडे, तिथं 7 पुढे आहेत, 7 पुढे म्हणून सातपुडा. पुडा म्हणजे 7 पर्वत रांगा, म्हणून त्याला नाव दिले त्यांनी सातपुडा. चला हे त्रिकोणाकृती आकार आहे. सातपुडा पर्वत रांगेतलं सगळ्यात उंच शिखर, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला, कोणतं आहे, धूपगड 1350 आणि अस्तंबा 1300 किती 25. हे महाराष्ट्रातलं उंच शिखर आहे सगळ्यात. हे अस्तंबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. जे आता आपण बघितलं होतं कुठाही, तोरणमाळ, तोरणमाळ पठारावरचं अस्तंबा. आणि आत्ताची एक टेकडी बघितलेली आपण कोणत्या, अक्राणी, या दोन्ही टेकड्या नंदुरबार मध्ये आहेत. अस्तंबा आणि धूपगड हे जे आता आपण बघितलंय ते मध्य प्रदेशात आहे. पण सातपुडा पर्वत रांगेतलं सगळ्यात उंच शिखर आहे ते इथं दिलंय त्याचा क्रम. धूपगड झालं की अस्तंबा इथं 2 नंबरला यायला पाहिजे, 1350 आणि 1325. चला सातपुडा पर्वत रांगेतला. आता हे भारताच्या भूगोलावर एखादा प्रश्न आला तर येईल यदा कदाचित. काय प्रश्न येईल की ते कशा कशा दिला सातपुडा पर्वत, राजपिला, महादेव डोंगररांग, तोरणमाळ आणि पुन्हा काय, मैखल. आता आपल्या इकडं ज्या पुढच्या नद्या आहेत का, पुढच्या दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या, वर्धा, वैनगंगा ज्या नद्या आहेत त्या नद्यांचे उगम इथं होतात. कोणत्या टेकड्यात, मैखल. लक्षात आलं. ही कुठला भाग आहे आता, मध्य प्रदेशातला. म्हणजे बघा राजपिला, महादेव डोंगररांग, तोरणमाळ किंवा मग अमरावतीमध्ये त्याला आपण गाविलगड खाली आहेच आता, आणि ते मैखल, हे त्याच्यातले भाग दिलेत. तेव्हा महादेव मध्य प्रदेशात आहे, राजपिला गुजरातमध्ये आहे, तोरणमाळ गाविलगड महाराष्ट्रात आहे आणि मैखल छत्तीसगड मध्ये आहे. आता हे काही नाहीये, त्या बॅडलँड म्हणजे थोडासा खचलेला भाग, म्हणजे झीज झालेला भाग, खचलेला म्हणता येणार नाही, नदी जास्त झीज करते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण तोरणमाळ म्हणतो. अस्तंबा हे त्याच्यातलं उंच काय शिखर आहे 1325. आता अमरावती मधल्या गाविलगड टेकड्या, आणि इथं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे, चिखलदरा. कॉफीचं उत्पादन घेत आहे विदर्भाचं, काय म्हणतो आपण त्याला, नंदनवन. चिखलदरा हे थंड हवेचं काय ठिकाण आहे. यांच्यातलं उंच शिखर कोणतं आहे, वैराट 1100 किती 77. हे लक्षात ठेवायचंय आपल्याला. आता इथं जिथं आहोत ना आपण, मी बऱ्याच वेळा सांगतो पोरांना, महाराष्ट्राचा भूगोल हा मार्क द्यायला एवढा सोपा विषय आहे की डोळे झापून 10 पैकी 10 प्रश्न तुमचे प्रीला बी आले पाहिजेत आणि मेन्सला बी आले पाहिजेत. हे विषयच आहेत, 2-2.5 महिने लागते सुरुवातीला. पुढचं तर 3 ते 4 दिवसात याचं रिव्हिजन व्हावं. कितव्यांदा, 5व्यांदा, 6व्यांदा, 8व्यांदा असेल. जर समजा तुमचं हे पुस्तक 10-15दा जर वाचून झालं असेल, लई झालं 1 ते 2 तासात तुमचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. 2 ते 3 तास लई संपले, इथं याचं रिव्हिजन संपलं पाहिजे. एवढा मार्क देणारा विषय आहे. फक्त लिंक लावता आली पाहिजे. कशी लिंक लावता आली पाहिजे, आत्ताच आपण आलतोय हो का, कुठं आला होता, गाविलगड. आता तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे, गाविलगड उंच आहे, वैराट आहे. इथं उंच असल्यामुळे इथंच पाऊस काय पडतंय, जास्त. आता इथं पाऊस पडतोय म्हणजे महाराष्ट्रातले जे नॅशनल पार्क आहेत किती आहेत, राष्ट्रीय उद्यान किती आहेत, 6. त्याच्यामध्ये एक आहे का, नाही. कोणता आहे, मेळघाट. मेळघाट म्हणजेच कुठं आलो आपण, गाविलगडला. मेळघाट म्हणजेच कुठं आलो आपण, गाविलगडला. तिथं मेळघाट आहे म्हणजे तिथंच आपला व्याघ्र प्रकल्प आहे. कोणता व्याघ्र प्रकल्प, मेळघाटच व्याघ्र प्रकल्प.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि मेळघाटच राष्ट्रीय उद्यान. आता ही नदी कुठून चालले, हे तिथून जे चालले ना ह्याच्यातून बरोबर तापी नदी चालली आहे. म्हणून मग जिथं पाऊस जास्त आहे ना तिथं नदी आहेच, जिथं नदी आहे त्याच्या आजूबाजूला मोठं धरण आहेच, तिथं धरण आहे त्याच्या आजूबाजूला मोठा व्याघ्र प्रकल्प एक असतेच, नाहीतर राष्ट्रीय उद्यान असते. तुम्ही कुठेही जा. आता आपल्या इकडे बघा, आपल्या जायकवाडी अभयारण्य, सॉरी जायकवाडी धरण आहे, जायकवाडीच्या आजूबाजूला 2-3 अभयारण्य आहेत छोटे छोटे, तिथेच लागते. किंवा त्याच्यानंतर आपल्या इकडे 2 नद्या एकत्र आल्यात बघा, कोणता ते नांदूर मधमेश्वर, महाराष्ट्रातलं पहिलं काय म्हणतो आपण त्याला, रामसार. महाराष्ट्रातलं पहिलं रामसार जे म्हणतो आपण नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य म्हणून त्याला काय दिली आता, मान्यता. मग नांदूर मधमेश्वरला गोदावरी आणि कोणती नदी, कादवा, या 2 नद्या एकत्र येतात. या 2 नद्या तिथे एकत्र येतात म्हणून तिथं मोठं धरण बांधले, धरण बांधले म्हणून तिथं पक्षी अभयारण्य झालं ना, नाहीतर काय झालं असतं. आजूबाजूला आता कोयना काय म्हणतो आपण, कोयना धरण, कोयना धरणाच्याच आजूबाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान. कोयना जे धरण आहे ना, कोयना धरण, कोयना धरण कुठं आहे, वर आहे टेकड्यावर, वरच्या बाजूला, एकदम वरच्या बाजूला टेकड्यावर आहे, टेकड्यावर असलेलं धरण आहे कोयना. म्हणून तिथून कुठे बी पाणी घेऊन जाता आले त्यांना, कुंकडेही वळवता येते पाणी कोणत्याही दिशेला. म्हणून कोयनातलं पाणी त्यांनी पश्चिम वाहिनी नदीत सोडलेत, एकदम वर उंचीवर असलेलं धरण आहे. पण ह्याच्या जर आजूबाजूला तुम्ही बघितलं धरणाच्या, तर इथंच मग आपल्याकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान, जे किती जिल्ह्यात आहे, 4. आणि सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यातले तालुका किंवा गावं, सांगली मधले, सांगली मधले आहेत का साताऱ्यातले, सांगली मधले आहेत. बऱ्यापैकी भाग कुणातला गेलाय, सांगलीचा. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरीतलं फक्त एक आहे, म्हणजे एका गावाचा रत्नागिरीचा समावेश होतो त्याच्यात. हे जे चांदोली आणि मग सह्याद्री म्हणजे हे एकमेकाला कुठं तर ते लागून असणार आहेत, म्हणून सोपं सोपं होते लिंक लावत जर गेलो तर. बघा, चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे, वैराट उंच शिखर आहे. आता सह्याद्री भारतात जर गेलो तर, सह्याद्री जर समजा भारतावर प्रश्न पडला तर त्याचे किती भाग आहेत, 3, उत्तर, मध्य आणि काय, दक्षिण. उत्तर, मध्य आणि दक्षिण. आता सह्याद्रीचे 3 भाग त्यांनी कसे केलेत, तर इथपर्यंतच आणले, तापी ते मलप्रभा. आता ही मलप्रभा नदी म्हणजे कृष्णा नदीची काय, घटप्रभा, मलप्रभा कृष्णेच्या काय उपनद्या. ही मग कुठं जाते माहिती आहे का, शंभू महादेवच्या खाली, कावेरीच्या पण खाली, कावेरीच्या वरी, कृष्णेच्या खाली इथं आहे. मग मलप्रभा ते पालघाट, पालघाट म्हणले की कुठं आलो आपण आता, निलगिरी. आणि आता मी सांगितलं होतं ना कशाकडून, निलगिरीच्या खालचा जो पार्ट आहे, जे खाली कुठंपर्यंत, कार्डमम किंवा मग अनैमोडी शिखरापर्यंत, असे सह्याद्रीचे त्यांनी 3 भाग केलेत. म्हणजे महाराष्ट्रात मलप्रभापर्यंत एक, मलप्रभा ते कुठंपर्यंत खाली निलगिरी, आणि पुढं पालघाट पासून कुठंपर्यंत केले, कन्याकुमारी. असे सह्याद्रीचे भारतामध्ये किती भाग केले त्यांनी, 3. आपल्या इकडं सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र आणि शंभू महादेव आता बघितलं आपण. इकडच्या बाजूला जर गेलो तर चित्रदुर्ग, बाबा बुदान, या टेकड्यामध्ये बऱ्यापैकी कर्नाटकात लोह खनिजाचे साठे जास्त आहेत, लोह खनिज आणि कोळसा इथं जास्त सापडतंय. निलगिरी बऱ्यापैकी चांगली पर्वतरांग आहे, आदिवासी लोक वास्तव्य करतात, खनिज संपत्ती जास्त आहे, पावसाचं प्रमाण जास्त आहे, जंगल आहे जास्त. इकडच्या या सगळ्या टेकड्यात पालानी, अगस्ती, कार्डमम, इकडं मसाल्याचे पदार्थ जास्त सापडतात. साऊथ मधले जेवढे काही मसाल्याचे पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ या टेकड्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. आता आपण महाराष्ट्रात आलो, सह्याद्रीचे महाराष्ट्रातले पूर्व आणि कसली सह्याद्री, पश्चिम, पूर्व पश्चिम सह्याद्री कशी दिली त्यांनी. आता पूर्व पश्चिम सह्याद्री म्हणजे कोकणातील जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे पश्चिम सह्याद्री, आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे कोणती सह्याद्री, पूर्व. समजलं का, कोकणातील जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे कोणती सह्याद्री, पश्चिम सह्याद्री. हो का, बघा कोकणातले जिल्हे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कसला भाग, पूर्व. सह्याद्रीची कसली बाजू आहे, पश्चिम. आणि पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचा कसला भाग, पश्चिम. म्हणून कसली सह्याद्री आहे ती, पूर्व सह्याद्री आहे. चलो, आता हे आपल्याकडे सह्याद्रीसाठी घेतलं होतं फक्त हे. सह्याद्रीला जागतिक वारसा स्थळात कितीला असताना, 2012ला. आपल्याकडे पहिलं ठिकाण 1900 कितीला आहे, 83 ला आहे. आर्ट डेकोवर प्रश्न आहे बरं काही, बघा. त्याच्यानंतर आता जायचंय घाटाकडे आपल्याला. घाट पण एकदम सोपे आहेत, पण काही काही घाट डेंजर आहेत बरं का. काही घाट डेंजर विचारले त्यांनी, एखादी घाट समजा जे आपल्या इकडे पुस्तकात नाहीयेत ते पण घाट विचारलेत, मग ते पण घाट तुमच्या इकडे लक्षात आलं पाहिजेत. आता 2 शहरांना टार्गेट करावं लागतंय तुम्हाला, पुणे आणि कोणतं, कोल्हापूर. पुणे कोल्हापूरला जर तुम्ही टार्गेट केलात तर तुमचे सगळे घाट तुम्हाला समजून जातात, ह्या 2 शहराला टार्गेट केल्यावर. नाहीतर मग उत्तरेकडून तुम्हाला दक्षिणेकडे पाठ करत यावं लागतंय. नसेल
तर नकाशा घ्यायचा आणि नकाशा घेत मग आपली गाडी चालू करायची आणि गाडी चालू करत यायचं मग, नाहीतर खरंच जाचाल. पुण्यावरनं कुठं जायचंय? सातारा. पुण्यावरनं साताऱ्याला जायला खंबाटकी किंवा कोणता घाट? कात्रज. पुण्यावरनं महाडला यायचंय, कोणता घाट? वरांना. त्याच्यानंतर महाबळेश्वरून कुठं जायचंय? महाडला. आता इथून कसं कसं आहे माहितीये का? महाबळेश्वर ते महाड किंवा रस्त्यात इथं पोलादपूर लागतंय. कोणतं ठिकाण आहे? पोलादपूर. आयोगाचा प्रश्न आहे, पोलादपूर ते महाड कोणता घाट आहे? आंबेनळी घाट. कोणता घाट आहे? आंबेनळी. आयोगाचा प्रश्न विचारला इथं पोलादपूर आहे रस्त्यात. ज्या मार्ग कोण आला होता? अफजल खान. लक्षात आलं का? पोलादपूरला मुक्काम होता त्याचा. पोलादपूरून कुठं जायचं? इकडं महाडकडे यायचंय, तर कोणता घाट आहे? आंबेनळी घाट, पार घाट. पुण्यावरनं रायगडला जायचंय, कोणता घाट आहे? तामिनी. पुण्यावरनं कर्जतला जायचंय, कसूर घाट. आता हे तर पाठच आहे सगळ्याला. पुण्यावरनं कुठं? मुंबईला कोणता घाट आहे? बोरघाट. पुण्यावरनं नाशिकला चंदनपुरी. नगरवरनं कल्याण, कोणता घाट? माळशेज. कल्याणला म्हणजेच कुठं चालला तुम्ही? मुंबईला. मुंबईवरनं नाशिकला थळघाट किंवा कसारा घाट म्हणतो आपण. नाशिकवरनं धुळे. म्हणजे बघा, हे काही आडगळीला पडलेले घाट आहेत बघा. त्या आडगळीला पडलेले घाट आहेत. जे घाटावर समजा आयोग नेहमी असे काच म्हणजे काय म्हणतो आपण, आडगळीला पडले ज्याच्याकडे लई लक्ष नाही, हे साधे शेवका ही पाठ करून गेलेले आहेत पोरांनी. हे घाट, हे घाट, हे जे घाट आहे तेव्हा हे घाट पाठ करून गेले झालेत पोरांना. बऱ्याच लोकांना पाठ झालेत. आपली वारी जाते का या घाटानं? जाते का? पुण्यावरनं पंढरपूरला येताना वारी कोणत्या घाटातून येते? देवा घाटातूनच येते. संभाजीनगर वरून धुळ्याला प्रश्न चुकला होता. प्रश्न चुकला म्हणून हे सगळ्यांना पाठ झालंय. काय चुकला होता? गौताळा आउटरम हे राष्ट्रीय उद्यान आहे असं विचारलं होतं आयोगाने. राष्ट्रीय उद्यान आहे का ते? नाहीये, ते अभयारण्य आहे. ते राष्ट्रीय उद्यान दिलं होतं आयोगाने, म्हणून हा प्रश्न बऱ्यापैकी लोकांना माहित आहे. इतिहास बघितला आपण. आउटरम राणीला म्हणला होता सगळ्यात बंड वाल्याकडून सगळ्यात समर्थ नेतृत्व. भिल्लाचा उठाव मोडून काढून भिल्लांना काय दिलत्या? जमिनी, शेत खात बी दिलते. तो कोण होता गवर व्यक्ती? आउटरम. आणि भिल्लांचा उठाव जो झालता, तो भिल्लांचा उठाव कुठं झालता? खानदेशात. आपण बघितलं होतं खानदेश म्हणजे धुळे जळगाव तोच भाग आहे. धुळे जळगाव नंदुरबारचा जो काही प्रदेश आहे तो इथूनच चालला. मग आपण संभाजीनगरवरून धुळ्याला चालला म्हणजे रस्त्यामध्ये जळगाव लागूच लागले. आणि जिथं अजिंठा लेण्या आहेत का, अजिंठा लेण्याला जाण्यासाठी आधी ह्या घाटातून जावं लागतंय. संभाजीनगर मधून हा घाट पार केलो की या घाटाच्या इकडच्या बाजूला इथं पायथ्याला घाट संपल्या या बाजूला आपल्या इकडे अजिंठा लेण्या लागतात. घाट आहे तो आउटरम घाट. ठीक आहे, चला. तर हे महाराष्ट्रातले घाट बघितलेत आपण. आता कोल्हापूरचा एक भाग आहे, कोल्हापूरचा घाट. कोल्हापूरमध्ये त्यांनी काय सांगितलंय की आता समजा कोल्हापूरहून तुम्हाला पणजीला जायचंय. कोल्हापूरहून कुठे यायचंय? पणजीला. कोणता घाट? फोंडा घाट. कोल्हापूरहून कुडाळला हनुमंते. कोल्हापूरहून राजापुरी, राजापुरी रत्नागिरीमध्ये आहे, अनुस्कारा घाट. कोल्हापूरहून देवरुखला फंदी घाट. कोल्हापूरहून रत्नागिरी कोणता घाट? आंबा घाट. आता दुसरा इथून फोंडा घाट. पणजीवरनं जर समजा तुम्हाला पणजीवरनं कुठं जायचंय? गोवा. तर पणजीवर ह्याच्याहून सिंधुदुर्गवरनं सावंतवाडीवरनं गोवा किंवा सावंतवाडीवरनं बेळगावला जायचं असेल तर आपल्याला घाट लागतो कोणता? आंबोली. आंबोली घाट लागतो. त्याच्यानंतर इथं आता डायरेक्ट असे भाग दिले तेव्हा इथं बघा का, सावंतवाडीवरनं बेळगावला जर जायचं असेल तर कोणता घाट लागतो? आंबोली. तिथं थोडं मिस्टेक झालंय आपली. सावंतवाडीहून बेळगावला जायचं असेल आंबोली. आता हा जो घाट दिलाय ना, हा घाट पूर्ण तिथले लोकेशन नुसार दिलाय. लोकेशन नुसार म्हणजे हा लोकेशन मॅप आहे पूर्ण. लोकेशन मॅप म्हणजे तसं नाहीये. ही इथं बघा आपल्या इकडे बनतात बघा बऱ्हाणपूर खिंड. तापी नदी महाराष्ट्रात किती वेळा येते? 2 वेळा. तापी नदी महाराष्ट्रात येते. तापी नदी पहिल्यांदा येते कुठं? अमरावतीत. पुन्हा जाते कुठं? मध्य प्रदेश. आणि पुन्हा म्हणतो बऱ्हाणपूर खिंडीतून येते. हे बऱ्हाणपूर खिंडीचं लोकेशन आहे. म्हणजे तिथं अॅक्युरेट लोकेशन आहे तिचं. हे जिथं जिथं नकाशा येतात हे अॅक्युरेट लोकेशन आहे घाटाचं. इथलं उचलता येत नाही, काढता येत नाही. ते तसंच काढलंय. म्हणजे बोरघाट मुंबईला चाललो आपण, माळशेज घाट. इथलेच घाट थोडे डेंजर आहेत. हे घाट आणि इथले घाट थोडे पाठ करायला. म्हणून 2 शहरं लक्षात ठेवायचे तुम्हाला. कोल्हापूर आणि कोणतं शहर आहे? पुणे. हे 2 शहरं जर तुम्ही टार्गेट केलात तर ते तुम्हाला बरोबर बसतील किंवा तिथं बरोबर अभ्यास होईल तुमचा. परत एकदा जो आपण कोल्हापूरहून रत्नागिरीला चाललो, कोणता घाट? आंबा. मी असं लेकरांना सांगितलं होतं की रत्नागिरीचा हापूस आंबा काय प्रसिद्ध आहे. कोल्हापूरहून कुठं चाललो आपण? कुडाळला. कोणता? हनुमंते. कोल्हापूरहून कुठं आलो आपण? सावंतवाडी. सावंतवाडीहून कुठं? पणजी. फोंडा घाट. सावंतवाडीहून बेळगाव. आंबोली घाट. हे असे घाट आहेत.
आता याची ट्रिक आहे, थांबचंदा माळावरती बोर झाले, वर कुंभारलीला जाऊ, आंबा हनुमान फोडतो कुठं, आंबोली. म्हणजे हे जरी पाठ केलात तरी तुम्हाला हे सगळे घाटाचा क्रम येतो. पण यदा कदाचित ते कधी कधी अवघड होऊन बसतंय. एक दोन घाट जर आले, जसा समजा मी आत्ता विचारलं होतं तुम्हाला, आपण इथं बघितलं होतं आत्ता, कोणता घाट सांगितलं होतं, पोलादपूर ते महाड जाणारा घाट कोणता आहे. वन लाईनर प्रश्न आले नेट टेस्ट सिरीजला पोरांना दिलेले. मी घाटावर 2-3 परीक्षेत वन लाईनर प्रश्न विचारले होते. म्हणजे येतात बऱ्याच लेकरांना ज्यांचा अभ्यास झालाय. पण थोडके एक वन लाईनर प्रश्न जर मग ट्रिक मध्ये क्रम लावायला सोपा आहे, क्रम लावायला येत आहे, पण कन्फ्यूज असणारे जर घाटाचे प्रश्न आले तर ते सुटत नाहीत. म्हणून मग आपल्याला दोन्ही तिन्ही अँगलने बघावं लागेल. क्रम लावायला आल्यावर ते सोपं वाटतंय. उत्तरेकडून वर दक्षिणेला बघा, थांबचंदा माळावरती बोर झाले, वर कुंभारलीला जाऊ, आंबा हनुमान फोडतो आंबोली. म्हणजे आता कसा भाग झाला, वरून उत्तरेकडून कुठं आलो आपण, दक्षिणेकडे. काही घाटाचे नाव, आता जसं खंबाटकी घाट आहे, खंबाटकी घाटाचं नाव काय, कात्रज. आणि त्याच्यानंतर वरचा जो घाट होता आपला कोणता, थळघाट. थळघाटाला काय म्हणतो आपण, कसारा घाट. म्हणजे एकाच घाटाची दोन नावं असलेली ही दोन गावं दोन आहेत. महाराष्ट्रातली शिखरे, कसा मी तारामतीवर हसतो, कसा मी तारामतीवर हसतो. आणि आता शिखर बघताना दुसरं काय बघायचंय तुम्हाला, की कोणत्या जिल्ह्यात जास्त शिखर आहेत. परत तिथं चालू आपण, नगर नाशिक पुणे सातारा, इथंच शिखर आहेत सगळे. नगर नाशिक पुणे आणि सातारा या 4 जिल्ह्यामध्येच काय बऱ्यापैकी काय शिखर आहेत, नगर नाशिक पुणे आणि काय सातारा. मग एखादी अपवादात्मक आता कुठं आहे का, धुळे. एखादी अपवादात्मक कुठं आहे, गडचिरोली. एखादी अपवादात्मक बाकी नाहीयेच, नगर धुळे सांगली नाही, नाशिकांनी काय पुणे, इथंच त्याच्या बरे आहेत. फक्त मध्ये इथं कोण, धुळे अमरावती आणि कोण, गडचिरोली. आता तिकडं जर तुम्ही बघितलं तर विदर्भामध्ये फक्त कुठं आहेत शिखर, इथंच आहेत दोन. कुठं, अमरावती. म्हणजे विदर्भात उंच भाग असलेला तेवढाच आहे कोणता, वैराट. म्हणजे गाविलगड टेकड्या. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकते असं, विदर्भामधला उंच असलेला पाठ कोणता आहे, तर विदर्भामधला फक्त वैराट आणि काय, चिखलदरा. आता इथं जर समजा दिलंच क्रम तर देत नाही, अजून आला नाही क्वेश्चन आपल्याला, तर तसे लोकेशन मॅप आहेत. आता एखाद्या जिल्ह्यात उदाहरणार्थ आपण असं म्हणू की साताऱ्यामध्ये 2-3 शिखर आहेत, पुण्यामध्ये 2-3 आहेत, नगरमध्ये 3-4 शिखर आहेत. का, कळसुबाई, हरिश्चंद्रगड आणि कोण आहे, तारामती. हे नगरमध्ये तर त्यांचं ते लोकेशन आहे. नगर मधलं लोकेशन म्हणजे कळसुबाई, हरिश्चंद्रगड, तारामती. हे मुख्याला विचारतील, एवढे डेंजर नाही विचारत ते. आता चला पुढे जायचंय आपल्याला. सह्याद्री पर्वतातले काय बघायचे आपल्याला, किल्ले. आता सह्याद्री पर्वतातले किल्ले, जिल्हा कोण आहे, पुणे. पुण्यामध्ये पंढरपूर नाहीये, कोण आहे, पुरंदर. पुरंदर. त्याच्यानंतर लोहगड, राजगड, राजमाची, तोरणागड, रोहिडेश्वर आणि शिवनेरी. आता आपण बघितलेला हा शिवनेरी कोणत्या डोंगर रांगेत होता, बालाघाट. बालाघाट डोंगर रांगेतला तो भाग आहे. म्हणजे समजा एखादा प्रश्न आला कोणत्या जिल्ह्यात नाही किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे असं जर म्हणलं असेल तर ते आपलं चुकू नये. याच्यासाठी किल्ले एकदा ते बघायचे कुठं कुठं आहेत काय. साताऱ्यामध्ये अजिंक्य तारा, हा अजिंक्य तारा नगरमध्ये पण आहे. त्याच्यानंतर प्रतापगड, सज्जनगडावर कुणाची समाधी, रामदासांची. मकरंदगड, शिवाजी महाराजांचं काय म्हणतो आपण याला, तुरुंग होतं वासोट्याच्या किल्ल्याला. वसंतगड ह्या वासोट्याच्या किल्ल्याच्या पायथ्यालाच आहे. आपल्याकडे कोणतं धरण, कोयना. कोयना धरण तिथं वासोट्याच्या पायथ्याला. रायगड मध्ये रायगड, सुधागड, कर्नाळा. कर्नाळा काय रे, पक्षी अभयारण्य. प्रभाळगड, सालगड. पन्हाळ्यामध्ये आणि विशालगड. हे कोल्हापूरचे दोनच मोठे, कोल्हापूरमध्ये दोनच आहेत, पन्हाळगड आणि विशालगड. महाराज पन्हाळगडावरून कुठे गेलते, विशालगडाला. चला हो का, अंकाई, टंकाई, साल्हेर, मुल्हेर आणि ब्रह्मगिरी. आणि अहमदनगर मध्ये हरिश्चंद्रगड आणि काय, रतनगड. अहमदनगर मध्ये अजून एक व्हॅली आहे, त्या व्हॅलीवर अजून प्रश्न नाही आहे. त्या व्हॅलीचं नाव आहे सांदन व्हॅली. सांदन व्हॅली, सांदन दरी, जिथं सह्याद्रीचे 2 पार्ट व्हायला चालू झालेत, ही सांदन दरी आहे. आणि त्या सांदन दरी मध्ये काय माहितीये का, इथंही जवळ आहे. कोण जवळ आहे तिथून, हरिश्चंद्रगड, रतनगड, त्याच्यानंतर तारामती. हा जो पार्ट आहे ना तो सगळा त्याच्या जवळपास तिथं जवळ जवळ आहे. कुणाच्या जवळ आहे, त्या सांदन व्हॅलीच्या. आणि मोठी दरी आहे सांदन व्हॅली. आता बघायचं आपल्याला महाराष्ट्रातले तर किल्ले बघितलं आपण, हे थंड हवेचे ठिकाण आहेत. कोणते, एखादं प्रसिद्ध, नाशिक मधलं कोणतं आहे, इगतपुरी. रायगड माथेरान. सातारामध्ये आहे लोणावळा, खंडाळा आणि काय, भीमाशंकर. कोल्हापूर मधलं पन्हाळा.
त्याच्यानंतर महाराष्ट्राचं पठार आणि मग PYQ कडे जाऊ आपण. बघा आता पठारामध्ये आपण काय सांगितलं, ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. किती वेळा म्हणते आपण? 29 वेळा. 29 वेळा लाव्हा रसाचा उद्रेक झालाय. आणि मग लाव्हा रसाचे उद्रेक मग दोन प्रकारे होतात. एक लाव्हा रसाचा प्रकार होतो कसा आहे तो स्फोटक, आणि एक कसा पद्धतीचा आहे कालावधी. म्हणजे आता तसं सांगितले त्याच्या स्वरूपानुसार एक आहेत आणि एक त्याच्या सिच्युएशन नुसार आहे, कालावधीनुसार. कालावधीमध्ये मग तीन प्रकार पडतात, जागृत आहे, त्याच्यानंतर निद्रस्त आहे आणि काय मृत. हे राज्यसेवेला विचारलंय, आपल्याकडे नाही विचारत. पण इकडं मात्र केंद्रीय यांनी कसलं विचारलंय, बेगीय. आणि आपला जो पठाराचा भाग आहे तो कसला आहे, बेगीय. आपला जो उद्रेक झालाय तो कसला उद्रेक आहे, बेगीय, किंवा कसं म्हणतो आपण त्याला, भ्रंशमूलक. बेगीय म्हणजे कळतंय का, जमिनीला काय पडले मध्ये, भेग. म्हणजे मधला तो भाग भेग पडून केलेला आहे, म्हणून त्याला त्यांनी नाव दिले. कसला भाग झालाय, बेगीय. बेगीलाच आपण भ्रंश देखील असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता याच्यावर प्रश्न मेसला पडलेत, ऍसिडिक आणि बेसिक. ऍसिडिक लावा कसा असतो, हा घट्ट आहे. बेसिक लावा रस कसा आहे, पातळ, पण हा रंगाने कसा आहे, काळा. हा घट्ट कसा आहे, पिवळा. आणि याच्यामुळेच आपल्या इकडं खडक आढळतो, कोणता, बेसाल्ट. लक्षात आलं का. हा भाग बघा, म्हणजे बेसिक लावा रस जो आहे तो पातळ असतो. पातळ का असतो, तर याच्यात सिलिका, याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण कमी आहे आणि याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. सिलिका म्हणजे कोण, वाळू. वाळूचं प्रमाण याच्यात जास्त असल्यामुळं तो घट्ट आहे आणि त्याचा कलर कसा आहे, पिवळा. आणि ह्यानं सिलिका याच्यात कमी आहे, वाळूचं प्रमाण कमी आहे, म्हणून हा पातळ आहे, म्हणून हा काळा आहे. म्हणून आपल्या इकडं बऱ्यापैकी जो खडक होतो, कोणता खडक आहे तो, बेसाल्ट. मग थरावर थर साचलेले खडक जे आपण म्हणतो तोच त्याच्यातला भाग आहे. चला, महाराष्ट्र पठार कसा आहे, थरावर थर साचून तयार झालाय. यालाच आपल्या इकडं डेक्कन ट्रॅप देखील म्हणतो. पश्चिमेकडची जी बाजू आहे ती जास्त उंचीची आहे. आता उद्रेक कुठं झालाय हे तर माहित आहे का, सह्याद्री पर्वत आणि पठाराचा जिथं भाग आहे तिथं काय झालाय, उद्रेक. आता त्याचा एक वेगळा भाग आहे, त्याला आपल्याकडे काय म्हणतात, मेंटल प्लूम नावाचा एक भाग आहे. मेंटल प्लूम, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात, प्रवरण तुरा असा शब्द आहे, प्रावरण तुरा. आणि ते मेंटल प्लूम म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी समजा ज्वालामुखी कुठं होतो म्हणतात, जिथं दोन प्लेट एकमेकाला आपटतात, आपटल्यावर एक प्लेट खाली, याचं इथं मग लावारस वितळणार, त्या प्लेटचं सगळं वितळर होईल आणि इथून मग लावारस बाहेर पडेल, मग तिथं उद्रेक. मग असं आपल्या इथं कुठलेच दोन प्लेट आपटले नाहीयेत. आपल्या इथं कुठं दोन प्लेट आपटले नाहीत आणि लावारस मग कसा तयार झाला, तर खाली आपल्या इकडं मालदीव नावाचं ठिकाण आहे, माहितीये का तुम्हाला, मालदीव बेटाजवळ तिथं प्रावरंतूर आहे आणि तिथून मग आपल्या लावारसाचा उद्रेक आहे. आणि मग सह्याद्रीच्या पूर्व बाजूने उद्रेक निघाला आणि सह्याद्रीच्या पूर्व बाजूने उद्रेक झाल्यामुळे बघा, तिथून उद्रेक झाल्यामुळं काय, सह्याद्रीची जी पूर्व बाजू आहे ना, बोल नका, सह्याद्रीची जी पूर्व बाजू आहे त्या पूर्व बाजूला ना, सह्याद्रीच्या बऱ्यापैकी आपल्याला सांगता येईल की तिथं लावा रसाचं संचयन काय जास्त आहे. का जास्त आहे सह्याद्रीच्या पूर्व बाजूला, तर आपण असं साहजिकच म्हणतो ना की एखाद्या ठिकाणी समजा आपण कधी तर असं बनवू की समजा जर कुणी आता पंक्तीला बसले जेवायला, जिकडून वाढप्या चालू झालाय तिकडच्या बाजूला जास्त मिळते का नाही, तसाच भाग असेल. म्हणजे जिथं लावारसाची सुरुवात झाली उद्रेक, म्हणून आपली इकडची सह्याद्रीची बाजू उंच आहे, इथं उद्रेक झालाय आणि इकडच्या बाजूला लावारस कसा आहे, कमी आहे. म्हणजे इकडची बाजू उंचच असणार आहे, म्हणजे इकडून आपल्या सगळ्या नद्या कुठं वाहतात, तिकडं पूर्वेकडे येतात. ठीक आहे. चला बघा, त्याच्यामध्ये आपण काय बघत होतो, सोड नाव घाबरू नका. हा चला, आवाज बंद. बघा, तर पश्चिमेकडे काय सांगितलं त्याने, पश्चिमेकडचे तिकडच्या बाजूला लावारसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे उंची जास्त आहे. आता त्याच्यामध्ये दोन काय भाग सांगितले,